नारायणं नमस्कृत्य नरै चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण 9व्या अध्यायाचा अर्थ बघणार आहोत. 9वा अध्याय हा अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. सर्व संतांनी या अध्यायावर खूप लिहून ठेवलेलं आहे. मी पण माझ्या मतीप्रमाणे थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. 8व्या अध्यायामध्ये प्रयाणकाली जो कोणी ओंकाराचा जप करत माझं अनुस्मरण करत देह ठेवून जातो तो माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो, असं भगवंतांनी 8व्या अध्यायामध्ये ओंकाराचं महत्त्व सांगितलं. आता मृत्यूकाली कसं व्हावं हे सांगितलं, पण आयुष्यभर कसं जगावं हे ह्या 9व्या अध्यायामध्ये भगवंत उलगडून सांगतायत. भक्ती कशी करावी, भगवंताला अपेक्षित असलेली भक्ती कशी आहे हे या अध्यायामध्ये आपल्याला शिकायला मिळतं. ज्ञानेश्वर महाराजांनी हा अध्याय ज्ञानेश्वरीतला त्यांच्यासमोर उघडलेला होता जेव्हा त्यांनी समाधी घेतली तेव्हा. ह्या अध्यायामध्ये खूप छोटी छोटी पण रहस्य सांगितलेली आहेत. जीवन कसं जगावं ह्याची पुस्तिका म्हणजे 9व्या अध्यायापासून 15व्या अध्यायामधला गीतेचा जो उपदेश आहे तो सगळा भाग म्हणजे तुम्ही जीवन कसं जगावं याची काय म्हणतात तशी उद्बोधन करणारी सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. ह्या अध्यायाची सुरुवात भगवंतांनी स्वतःहून केलेली आहे. स्वतःहून ते सांगतायत. मागे जो ज्ञानविज्ञान योग हा 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगायला सुरुवात केलेली होती, त्याच अध्यायाचा हा भाग पुढे चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण इथे पण भगवंतांनी पहिल्याच श्लोकामध्ये म्हटलंय की मी तुला गुह्यतमं ज्ञान प्रवक्ष्यामि अनसूयवे, ते अनसूयवे इदं गुह्यतमं ज्ञानं प्रवक्ष्यामि. तू कसा आहेस तर असूया न करणाऱ्या तुला मी हे गुह्यतम ज्ञान सांगतो. इथपासून भगवंतांनी गुह्यतम ज्ञान सांगायला सुरुवात केली आहे आणि इथे ते गुह्यमाख्यातम असं 15व्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकात म्हटलंय. म्हणजे अतिशय रहस्य उलगडायला 9व्या अध्यायापासून सुरुवात केलेली आहे भगवंतांनी. ज्ञानौ विज्ञान सहित आहे. आत्मज्ञान पण सांगणार आहे आणि भौतिक ज्ञान पण भगवंत सांगणार आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, विज्ञान म्हणजे भौतिक ज्ञान. तुमच्या जीवनामध्ये आवश्यक लागणारं जे काही ज्ञान आहे त्याला विज्ञान म्हणतात, किंवा जे जडाचं ज्ञान आहे त्याला विज्ञान म्हणतात, आणि आत्म्याचं जे ज्ञान आहे त्याला ज्ञान असं म्हणतात. भगवंत इथे म्हणतात की ज्ञानौ विज्ञान सहित आहे. नुसतं ज्ञान माणसाला आळशी बनवतं, काही करू नये असं वाटतं. काय नुसतं नामस्मरण करावं, भजन करावं आणि बसून राहावं, हे नुसत्या ज्ञानाच्या मागे लागणाऱ्यांचं काय म्हणतात एक जीवनशैली होऊन जाते. पण भगवंताला नुसतं असं आत्मज्ञान मान्य नाही आहे. भगवंत म्हणतोय विज्ञान सहित आहे ज्ञानम. विज्ञानही तितकंच अंगीकारलं पाहिजे, विज्ञानात सुद्धा तितकंच एक्सपर्टाईज मिळवला पाहिजे असं भगवंताला सांगायचं आहे. आता हे ज्ञान आणि विज्ञान जाणल्याने काय होईल? अशुभात मोक्ष्यसे, अशुभापासून तू मुक्त होशील. किती गोष्टी आपण अशुभ मानतो. पापाला अशुभ मानतो, मृत्यूला अशुभ मानतो, एकटेपणाला अशुभ मानतो. हे सगळ्या अशुभापासून तू मुक्त होशील जेव्हा तू ज्ञान आणि विज्ञान दोन्हीही जाणून घेशील, तेव्हा अशुभापासनं मुक्त होशील. अर्थातच ह्या अध्यायामध्ये जे गुह्यतम ज्ञान सांगितलेलं आहे त्याचा परिणाम किंवा त्याचं फल काय आहे तर माणसाला अशुभाची भीती राहत नाही, एकटेपणाची भीती राहत नाही, मृत्यूचीही भीती राहत नाही. हे सगळं ज्ञान विज्ञान जाणण्याचा परिणाम आहे. मुख्य म्हणजे इथे भगवंतांनी पहिल्या श्लोकात सांगितलंय की
तुला मी हे ज्ञान का सांगतो, ज्ञानासह विज्ञान का सांगतो, तर तू अनसूयवे आहेस, म्हणजे तू असूया करणारा नाहीस. गीता कुणाला कळते किंवा गीता कुणाला सांगावी, तर जो दुसऱ्याची असूया करत नाही अशा व्यक्तीला गीता सांगावी. दुसऱ्याची असूया जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याच्यातल्या भगवंताची एक प्रकारे तुम्ही निंदा करत असता. आणि ज्याला दुसऱ्यामध्ये सुद्धा भगवंत आहे हे कळतच नाही, त्याला गीता सांगून काहीच उपयोग नाही. कारण गीतेमध्ये सगळं त्यागमय जीवन जगायला सांगितलेलं आहे, भगवंताला अर्पण करून जीवन जगायला सांगितलेलं आहे. आणि जो असूया करतो, मला मिळालं तसं दुसऱ्याला मलाच फक्त मिळावं, दुसऱ्याला मिळू नये, अशी ज्याची इच्छा आहे, अशा असूया करणाऱ्याला हे तत्त्वज्ञान कळत नाही. अर्जुनाला भगवंत हे तत्त्वज्ञान का सांगतायत, तर तो अनसूयवे आहे. त्याचं म्हणणं काय आहे, पहिल्याच अध्यायात आपण बघितलं की आम्ही पण जगावं आणि हे दुरात्मे असले, आततायी नसले तरी कौरवांनी सुद्धा जगावं, त्यांना मारून आम्हाला काही आनंद नाहीये, हे भगवंताला अर्जुनाने पहिल्या अध्यायातच सांगितलं. इथे त्याचा असूयारहित असणे, मत्सर न करणे, हा जो भाग आहे तो आपल्याला दिसून येतो. आता मत्सर कशाला म्हणायचं, तर हृत्तापो मत्सरः स्मृतः, दुसऱ्याचं सुख बघून जो हृदयाला ताप होतो, त्रास होतो, त्याला मत्सर असं म्हटलं जातं. आणि त्या मत्सरातूनच माणूस दुसऱ्याची असूया करायला लागतो. तुम्ही अनसूयवे झाल्याशिवाय गीता कळणार नाही. अगदी कितीही तुमच्या पुढे लोकांनी घरातल्या मोठ्यांनी सांगितलं असं वाग तसं वाग, तरी जोपर्यंत असूया मनातनं निघून जात नाही तोपर्यंत गीतेचा उपदेश कळणार नाही. आता हे जे भक्तीचं तत्त्वज्ञान या अध्यायामध्ये भगवंत उलगडून सांगणार आहे, त्याला काही विशेषण भगवंतांनी लावलेली आहे. ही राजविद्या आहे. राजांनी अनासक्त कर्मयोग आचरण्याची परंपरा अंगीकारली, म्हणून राजांनी ही विद्या अंगीकारली, म्हणून हिला राजविद्या असं म्हटलं जातं. राजगुह्य म्हणजे सर्व गुह्यांमधलं अतिशय गोपनीय असं गुह्य. आपण म्हणतो ना, छोट्या छोट्या गोष्टी गुप्त ठेवायच्या, पण राजांनी जी गुप्त ठेवायला सांगितलेली गोष्ट असते ती सर्वात मोठी गुप्त गोष्ट असते. तशी ह्या अध्यायामध्ये जे भगवंत ज्ञान सांगणार आहेत ते राजगुह्य आहे, अतिशय गुप्त गोष्टींमधली ही गुप्त गोष्ट आहे. पवित्रम इदम उत्तमम, एखादी गोष्ट गुप्त असेल पण ती पवित्र असेलच असं नाही. आतंकवादी लोकांचं ज्ञान असतं ते गुप्त असतं, ते काही असं सगळ्यांना सहज प्राप्त होत नाही, पण ते पवित्र नसतं, त्याच्यामुळे समाजाचं घात होतो. म्हणून असं ज्ञान जरी गुप्त असलं तरी ते पवित्र असतंच असं नाही. इथे जे भगवंत गुह्य सांगणार आहे ते पवित्र पण आहे आणि उत्तमातलं उत्तम पण आहे. कित्येक गोष्टी अशा असतात की पवित्र असतात, खूप गुप्त असतात, पण त्या सगळ्या आपल्याला अंगीकारता येतीलच असं नाही. की हिमालय अतिशय पवित्र आहे पण सगळ्यांनाच हिमालयात जाणं परवडेल असं नाही आणि झेपेल असंही नाही. इथे भगवंत पुढे या विद्येचं वैशिष्ट्य सांगतात की प्रत्यक्षावगमम, प्रत्यक्ष आचरता येणारं हे तत्वज्ञान आहे. धर्माला धरून असलेलं आहे, सुखानी आचरता येतं. हिमालयाची यात्रा पवित्र आहे खरी, पण ती सगळ्यांनाच सुखाने करता येईल असं नाही. पण ह्यामध्ये जे भगवंतांनी भक्तीचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते सहज सुखाने आचरता येण्यासारखं आहे. आणि एकदा का तुम्ही आचरायला सुरुवात केली की ते अव्यय राहतं. कर्तुम अव्ययम, करता पण येणार आहे आणि अव्यय टिकणारं आहे, नष्ट न होणारं हे तत्वज्ञान आहे. आता अर्जुन पुढे विचारेल की मग एवढं असताना सगळेजण भक्तीच्या मार्गाला का लागत नाहीत, तर अर्जुनाने विचारण्याआधीच भगवंत सांगतात की जे अश्रद्ध लोक आहेत ते ह्या धर्माला धरून असलेल्या तत्वज्ञानाला आचरत नाहीत आणि माम अप्राप्य, मला प्राप्त करून न घेता
मृत्यू संसारवर्त्मनी निवर्तन्ते. मृत्यूरूपी संसारामध्ये येतात जन्माला आणि पुन्हा मृत होतात, असं त्यांचं येणं जाणं अखंड चालू राहतं. यांचं असं होण्याचं कारण काय आहे? तर ते अश्रद्ध आहेत. जगामध्ये काही चांगलं आहे असं त्यांना वाटतच नाही. चांगलं वाईट ह्या म्हणण्यापेक्षा सत्य आहे, काहीतरी शाश्वत टिकणारं आहे असं ह्या लोकांना वाटत नाही. म्हणून ते भगवंताला शरणही जात नाहीत आणि भगवंताला शरण न गेल्यामुळे भगवंताला प्राप्त करून न घेता पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकतात. ज्ञानेश्वर महाराजांनी खूप ह्याचं वर्णन खूप छान केलेलं आहे की एखादा राजहंस आहे, मानस सरोवरावरनं आलेला आहे. एखाद्या डबक्याच्या खाली डबक्याच्या काठी बगळा त्या राजहंसाला दिसतो आणि मग राजहंस त्या बगळ्याला सांगतो की कसं मानस सरोवर अतिशय स्वच्छ आहे, तिथलं पाणी कसं स्वच्छ आहे, पवित्र आहे, तिथे मोत्याचा चारा खायला मिळतो, असं सगळं वर्णन तो राजहंस बगळ्याला सांगतो. पण बगळा काय करतो? त्या राजहंसाला प्रश्न विचारतो, तू हे सगळं सांगितलंस हे मान्य आहे, पण एकच सांग की त्या तुझ्या मानस सरोवरावर किडे आहेत का? आम्हाला किडे खायला आवडतात, किडे नसतील तर तुझं मानस सरोवर आमच्या काही उपयोगाचं नाही. तसं जीवनामध्ये किरकोळ गोष्टींमध्ये अडकलेले, दुसऱ्यांचा मत्सर करण्यामध्ये अडकलेले अश्रद्ध लोक भगवंताला शरण जात नाहीत आणि जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा पुन्हा अडकतात आणि मग त्यांना अशुभाला सामोरं जावं लागतं, अशुभाने खचून जातात आणि पुन्हा पुन्हा जन्ममृत्यू त्यांना येत राहतो. इथून पुढे 4 ते 10 श्लोकांमध्ये भगवंतानी ह्या सृष्टीमध्ये स्वतःची ईश्वरी सत्ता कशी आहे याबद्दल आपल्याला माहिती द्यायला सुरुवात केलेली आहे. भगवंताने हे सर्व विश्व कसं व्यापलेलं आहे हे रहस्य 4 ते 10 श्लोकांमध्ये भगवंत आता उलगडून सांगणार आहे. भगवंत सांगतायत, मया इदम सर्वम जगत ततम. माझ्याकडून हे सर्व जग व्यापलं गेलेलं आहे. कुठल्या माझ्याकडून? तर अव्यक्त मूर्तीना मया. अव्यक्त मूर्ती अशा माझ्याकडून हे संपूर्ण जग व्यापलं गेलेलं आहे. सर्व भूतानि मत्स्थानी. सर्व भूत मात्र माझ्या ठिकाणी आहेत. तेषु अहम न अवस्थितः. त्यांच्या ठिकाणी मी स्थित नाही. गीतेमधली जी काही गूढ वाक्य आहेत किंवा विरुद्ध वाक्य एका ठिकाणी आहेत त्यापैकी हे वाक्य आहे. आधी हा पूर्ण श्लोकच समजून घेणं तसं क्लिष्ट आहे. जगत अव्यक्त मूर्तीना मया ततम. अव्यक्त मूर्ती असलेल्या माझ्याकडून हे जग व्यापलेलं आहे. अव्यक्त मूर्ती म्हणजे काय? तर जे दिसत नाही पण मूर्ती आहे. आता तुम्ही पण आपल्याला एक दृष्टांत बघितला तर हे समजू शकतं. एखादा मूर्तिकार असतो, इथे अव्यक्त मूर्ती ना मया म्हटलंय ना, मग मूर्तीचाच आपण दृष्टांत घेऊया. मूर्तिकार जो असतो तो मूर्ती घडवतो. ती मूर्ती घडवण्यापूर्वी ती मूर्ती कशी असावी याचा आराखडा त्या मूर्तिकाराच्या डोक्यात असतो. गणपतीची मूर्ती करायची, लक्ष्मीची मूर्ती करायची का शंकराची पिंड करायची हे त्याच्या डोक्यात आधीच आराखडा तयार असतो आणि त्या आराखड्यानुसार मूर्तिकार मूर्ती घडवतो. आता भगवंतानी इथे अव्यक्त मूर्ती नामया म्हटलं आहे. त्याचा अर्थ असा की हे जग कसं असावं ही कल्पना कुणाची आहे किंवा त्याचा आराखडा कुणी तयार केलेला आहे? तर भगवंतानी ईश्वरी शक्तीने ठरवलेलं आहे की माणसाला मस्तक असावं, 2 हात असावे, पाय असावे, डोळे असावेत. हे जी प्रत्येक जीवाची मूर्ती घडवलेली आहे ती कुणी घडवलेली आहे? कुणाच्या कल्पनेतून जन्माला आलेली आहे? कुत्र्याला 4 पाय असावेत, मांजर असं असावं, वाघाचा चेहरा असा असावा, सिंहाला आयाळ असावी, हे सगळं कुणी ठरवलं? या मूर्ती घडवल्या कुणी? कुणाची कल्पना आहे? तर भगवंताची कल्पना आहे. अशा प्रकारे
आराखडा भगवंताचा आहे. म्हणून अशा कल्पनेच्या द्वारे जगाची कल्पना मी केलेली आहे आणि माझ्या ह्या कल्पनेवर संपूर्ण जग आधारलेलं आहे. अशा प्रकारे अव्यक्त मूर्तीनामया इदं सर्वं जगद ततम, हे संपूर्ण जग व्यापलेलं आहे. हा भाग कळला आपल्याला. आता पुढे जायचं. भगवंत म्हणतात की सर्व भूत मात्र माझ्या ठिकाणी आहेत, मी भूतांच्या ठिकाणी नाही. हे पण समजून घ्यायला अवघड आहे, पण दृष्टांत बघितला तर लगेच कळेल. आईपासून मुलं झालेली आहेत. मुलांमध्ये आई आहे का, किंवा आईमध्ये मूल आहे का, तर नाहीये. ज्या क्षणी आईपासून ते मूल बाजूला झालं त्या क्षणी दोघं वेगळे झाले. भूत मात्र जन्माला आली तेव्हा भगवंतापासनं दूर झाली, किंवा भगवंत आणि भूत मात्र ह्यामध्ये अंतर पडलं. भगवंत जो अनंत आहे त्या अनंताला आता भूतमात्रांच्या रूपाने शांत रूप आलं किंवा मूर्त रूप आलं. आणि म्हणून भगवंत म्हणतायत अहम तेषु न अवस्थितः. भगवंत अवस्थित नाही, ह्याचा अर्थ जीवांमध्ये जेवढं आत्मतत्व आहे तेवढाच परमात्मा नाही, असा इथे अर्थ आहे. भगवंत खूप व्यापक आहे आणि आपल्यामध्ये जे जीवात्मा आहे तो शांत आहे, सूक्ष्म आहे, छोटा आहे, अंश आहे. म्हणून भगवंत इथे सांगतात की मी जीवांमध्ये अवस्थित नाही. अजून एका उदाहरणाने हे भगवंताची दोन विरुद्ध वाक्य आपल्याला समजून घेता येतात. समुद्रामध्ये लाटा उठतात, पण लाटांमध्ये समुद्र आहे का, तर नाहीये. कारण लाट हा सीमित अंश आहे समुद्राचा आणि समुद्र हा अथांग आहे. त्याप्रमाणे भगवंत हा अथांग आहे आणि जीवात्मा हा सीमित आहे. जीव आहेत ते सीमित आहेत. म्हणून भगवंत म्हणतात की माझ्या ठिकाणी भूत मात्र आहेत. सर्व लाटा समुद्राच्या ठिकाणी आहेत, पण लाटांच्या ठिकाणी समुद्र नाही. हे आपल्याला याच्यावरनं समजून घेता येतं. मत्स्थानी सर्व भूतानी, माझ्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहेत. सर्व लाटा समुद्राच्या ठिकाणी आहेत. मे योगमैश्वरम पश्य, माझं योग ऐश्वर्य बघ. समुद्रामध्ये अनेक लाटा उठतात आणि विरून जातात. त्याप्रमाणे भगवत शक्तीच्या ठिकाणी, त्या जगद्व्याप्य भगवंताच्या ठिकाणी अनेक जीव निर्माण होतात आणि लय होतात, उत्पन्न होतात आणि मरून जातात. हे तू माझं ऐश्वर्य बघ. अनेक प्रकारचे जीव माझ्या शक्तीने उत्पन्न होतात, हेच भगवंताचं ऐश्वर्य आहे आणि ते तू बघ. मी कसा आहे, भगवंताचं ऐश्वर्य किती व्यापक आहे, तर सर्व भूतमात्रांना निर्माण करणारा मी आहे, त्यांचं भरण पोषण करणारा मी आहे. या जीवांना राहण्यासाठी जागा कोण देतं, तर माझ्याच ठिकाणी सर्व भूतमात्र राहतात. आणि भूतांची भावना किंवा भूतांचं अस्तित्व कुणामुळे आहे, ममात्मा, माझ्यातून जो अंश रूपाने आत्मा आहे तो आत्मा असल्यामुळे सर्व भूतमात्र अस्तित्वात आहेत. हे भगवंताचं सर्व ऐश्वर्य तू बघ. नुसतीच माझ्या ठिकाणी असलेली भूतमात्र बघू नकोस, तर माझं योग ऐश्वर्य बघ. योग याची टिळक गीता रहस्यमध्ये योग या शब्दाची ह्या अध्यायाच्या निमित्ताने त्यांनी सांगितलेली व्याख्या अशी आहे, योग म्हणजे युक्ती. जो अनंत परमात्मा आहे त्याने विविध जीवांच्या रूपाने व्यक्त स्वरूप धारण केलं. ही जी युक्ती आहे, अनंताला शांत रूपामध्ये नावरूपात्मक जगतामध्ये स्वतःला घालून घेणं, ही जी युक्ती आहे, हेच भगवंताचं योग ऐश्वर्य आहे आणि ते योग ऐश्वर्य तू बघ. सगळे जीव भगवंताच्या ठिकाणी कसे राहिलेले आहेत आणि भगवंताच्या पलीकडे जीवाला आश्रय कसा नाही आहे, हे पुढच्या श्लोकात सांगितलं. ज्याप्रमाणे आकाशामध्ये
वायू नेहमी राहतो. वायू कसा? तर सर्वत्र गहा, कुठेही जाऊ शकणारा वायू. पण तो वायू आकाशाची मर्यादा ओलांडून जाऊ शकत नाही. त्याप्रमाणे जीव जे आहेत ते भगवंताची मर्यादा ओलांडून जाऊ शकत नाहीत. त्यांना जे काही जन्मायचं, वाढायचं आणि पुन्हा लय पावायचं ते सगळं भगवंताच्या ठिकाणीच घडत असतं. तथा सर्वाणि भूतानी मत्स्थानी इथे उपधारय, माझ्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहेत हे तू जाणून घे. आकाशामध्ये ज्याप्रमाणे वायू असतो त्याप्रमाणे सर्व जीव माझ्या ठिकाणी आहेत. आकाश हे सूक्ष्म आहे आणि व्यापक पण आहे. वायूला गती आहे, त्याप्रमाणे जीव जे आहेत ते सतत बदलत असतात. अशा सतत बदलत असणाऱ्या जीवांना अस्तित्व कुणामुळे आहे? तर माझ्यामुळे आहे. हे रहस्य तू जाणून घे. सर्व भूतानी हे कौंतेय मामिकाम प्रकृतीम यांती, सर्व भूत मात्र माझ्याच प्रकृतीला जातात किंवा माझ्याच प्रकृतीमध्ये विलीन होतात. कधी विलीन होतात? कल्पक्षये 8व्या अध्यायामध्ये बघितलं आपण. ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली की सगळे जीव भगवत शक्तीमध्ये किंवा प्रकृतीमध्ये विलीन होऊन जातात. आणि कल्पादौ म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस जेव्हा सुरू होतो, सृष्टीच्या निर्मितीचा काळ जेव्हा सुरू होतो, तेव्हा भगवंत म्हणतायत की मी माझ्या प्रकृतीतून सर्व जीवांना पुन्हा एकदा उत्पन्न करतो. कधी उत्पत्ती होते आणि कधी नाश होतो? तर भगवंत जेव्हा प्रकृतीचा अंगीकार करतो तेव्हा जीवांची निर्मिती होते. नवीन जीव निर्माण येतात का? तर नाही. जे पूर्वी कल्पक्षयाच्या वेळेस भगवंताच्या ठिकाणी विलीन झालेले असतात तेच जीव पुन्हा एकदा कल्पारंभी निर्माण होतात. कसे निर्माण होतात? तर प्रकृतेर वशात, प्रकृतीच्या वश सर्व जीवांना उत्पन्न व्हावंच लागतं. एखादा जीव म्हटला की नाही मला नाही उत्पन्न व्हायचं, तर तसं होत नाही. जे जीव प्रकृतीमध्ये विलीन झालेले असतात त्या सर्व जीवांना प्रकृतीतून पुन्हा एकदा उत्पन्न व्हावंच लागतं. अवश, त्यांना हवं असो नसो त्यांना उत्पन्नही व्हावं लागतं. आणि जेव्हा त्यांना वाटत असेल नाही नाही आता मला मरायचं नाही आहे, तर तसंही होत नाही. जेव्हा तुमचा अंतकाल जवळ आलेला असतो तेव्हा तुम्हाला हवं असो नसो तुम्हाला विलीन व्हावं लागतं प्रकृतीमध्ये. भगवंत सांगतायत की हा उत्पत्ती आणि लयाचा खेळ मी माझ्या प्रकृतीचा अंगीकार करून करत असतो. हे पण आपण एका उदाहरणाने समजून घेऊया. लग्न झाल्यानंतर जीवांची निर्मिती होते, मुलांची निर्मिती होते. लग्नापूर्वी स्त्री पण असते, पुरुष पण असतो. पण जोपर्यंत पुरुष आणि स्त्री एकत्र येत नाहीत तोपर्यंत नवनिर्मिती होत नाही. पुरुष जेव्हा स्त्रीचा अंगीकार करतो, तिच्याशी लग्न करतो, तेव्हाच नवीन जीव निर्माण होतो. अर्थातच हे उदाहरण सुद्धा सीमित आहे. स्त्री आणि पुरुष हे वेगळं वेगळं अस्तित्व आहे. पण इथे तसं नाही आहे. भगवंतातूनच प्रकृती निर्माण झालेली आहे आणि भगवंत स्वतःच्या संकल्पाने प्रकृतीची निर्मिती करतो आणि त्या प्रकृतीतून पुढे सर्व जीव निर्माण होतात. त्या जीवांना हवं असो वा नसो त्यांना निर्माण व्हावंच लागतं. हे जे प्रकृतीतून जीवांना निर्माण करणं आहे त्या कर्मांनी भगवंत बांधला जात नाही. कारण भगवंत कसा आहे? तर उदासीनवत आसीनः. प्रकृतीतून निर्माण होणाऱ्या जीवांना निर्माण करण्यामध्ये भगवंताची काही आसक्ती नाही आहे. कुठल्या कारणासाठी तो जीवांना निर्माण करत नाही. संपूर्ण जग का निर्माण होतं याचं उत्तर वेदांनी असं सांगितलेलं आहे की भगवंत एकटाच होता आणि त्याला करमत नव्हतं, म्हणून त्यांनी बघता, त्याच्याकडे प्रचंड शक्ती होत्या, त्यांनी बघता बघता संपूर्ण जग निर्माण केलं. खेळामध्ये खेळ म्हणून सगळं जग निर्माण केलं. असा तो भगवंत
आपण खेळामध्ये जी काही गोष्टी करतो, 4 लाडू चढवले, 2 लाडू चढवले, आता त्या लाडूंनी आपण काय बांधले जातो का? त्या खेळातले लाडू आपण प्रत्यक्ष खातो का? किंवा एखाद्यावर लाडू चढवले म्हणजे काय खरंच त्याच्या अंगावर लाडू पडतात का? तर नाही, कारण तो खेळच असतो. त्याप्रमाणे जीवांना निर्माण करणं आणि नष्ट करणं हा सगळा प्रकृतीचा खेळ असतो आणि भगवंत ह्या सर्व कर्मामध्ये उदासीनाप्रमाणे असतात. उदासीन म्हणजे तोंड पाडलेला किंवा खिन्न असा अर्थ नाही. म्हणजे उंच वर आणि आसीन म्हणजे असणारा. सृष्टीच्या निर्मिती आणि क्षयाच्या खेळामध्ये भगवंत गुंतलेले नसतात. ते फक्त स्वतःची शक्ती प्रकृतीला देतात, मग प्रकृती निर्मितीचं कार्य करते. हे ज्याला समजलं तो भगवंत कार्य करून सुद्धा कसा त्या कर्मांनी बांधला जात नाही हे समजून घेतो आणि भगवंताप्रमाणे सगळी कर्म करून सुद्धा कुठल्याच कर्मांनी बांधला जात नाही. ही जी रहस्य भगवंतांनी उलगडून सांगितलेली आहेत ती रहस्य जाणून घेऊन आपण सुद्धा आपल्या संसाराच्या निर्मिती आणि लयाच्या कार्यामध्ये अनासक्त राहायचं आहे. म्हणजे आपण भगवंताच्या जास्त जवळ गेलो. असं जरी असलं, भगवंत जरी कर्मांच्या ठिकाणी उदासीनवद आसीन असला तरी सुद्धा भगवंत असल्याशिवाय निर्मितीचं कार्य काही घडत नाही. त्यासाठी भगवंतांनी एका अध्यक्षाचा दृष्टांत दिलेला आहे. एखादी सभा जेव्हा असते तेव्हा त्यासाठी अध्यक्ष फार महत्त्वाचा असतो. अध्यक्ष असल्याशिवाय सभा सुरूच होत नाही. एकदा का अध्यक्ष येऊन स्थानापन्न झाले की सभेची सगळं कामकाज आपोआप सुरू होतं. स्पीकर जोडणारे असतात ते स्पीकर जोडतात, ऐकणारे श्रोते असतात ते आपापल्या खुर्चीवर येऊन बसतात, इतर जे वक्ते असतात ते आपापलं भाषण करून निघून जातात. अध्यक्ष फक्त असतो, पण तो असल्याशिवाय सभा सुरू होत नाही. त्याप्रमाणे भगवंताची शक्ती किंवा भगवंताची ऊर्जा असल्याशिवाय प्रकृतीकडून जगाची निर्मिती होऊ शकत नाही. अध्यक्ष असणं किंवा अव्यक्त मूर्तीच्या रूपाने भगवंताचं अस्तित्व असल्याशिवाय कुठलाच जीव जन्मालाही येत नाही आणि नष्टही होत नाही. इथे भगवंतानी अध्यक्षाचं उदाहरण देऊन सांगितलं की माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती सचराचरम सूयते. चर अचर जे जे काही दिसतंय ते सगळं माझ्या अध्यक्षतेमुळे प्रकृतीकडून निर्माण होतं. अनेन हेतुना जगत विपरिवर्तते. ह्या हेतूने, ह्या कारणाने भगवंत आहे म्हणून सगळी निर्मिती होते. हेच कारण आहे संपूर्ण जगाच्या अस्तित्वाचं आणि लयाचं. विपरिवर्तते म्हणजे पुन्हा पुन्हा उत्पन्न होतं आणि नष्ट होतं. चक्र चालू राहतं. ह्याला विपरिवर्तन म्हणायचं. आणि असं विपरिवर्तन भगवंताच्या अस्तित्वामुळे होत असतं. इथपर्यंत ईश्वरी सत्ता कशी आहे हे ओळखायला सांगितलेलं आहे की आपल्या आयुष्यामध्ये भगवंताचं स्थान काय आहे. तो आहे आत्मरूपाने आपल्यामध्ये, म्हणून आपण आपल्याला अस्तित्व आहे. तो ज्या क्षणी देह सोडून जाईल त्या क्षणी आपलं अस्तित्व संपणार आहे हे समजून घ्यायचं आहे. ह्यासाठी हा सगळा भाग आपण समजून घ्यायचा आहे. आसुरी संपत्ती असलेले, मागे जे सांगितलं की असूया करणारे किंवा अश्रद्ध लोक भगवंताला का जाणत नाहीत आणि अशा आसुरी संपत्तीचा अंगीकार करणारे लोक कसे वागतात ह्या जगामध्ये, त्याबद्दल वर्णन 2 श्लोकांमध्ये आलंय, 11 आणि 12 मध्ये. अवजानंती म्हणजे जाणत नाहीत, चांगल्या प्रकारे जाणत नाहीत. कुणाला? माम, मला चांगल्या प्रकारे जाणत नाहीत. कोण? मूढाहा, मूढ लोक मला चांगल्या प्रकारे जाणत नाहीत. कसं जाणतात मला? मानुषीन तनुमाश्रितम, मनुष्य देह धारण केलेला आहे असं मूढ लोक जाणतात, मला चांगल्या प्रकारे जाणत नाहीत.
भगवंताचा परमभाव अजानंतः. भगवंताचा परमभाव काय आहे? तर भूत महेश्वरम, सर्व जीवांवर भगवंताची सत्ता चालते. हा भगवंताचा परमभाव न जाणणारे, सृष्टीच्या किंवा प्रकृतीच्या त्रिगुणांनी मोहित झालेले लोक मला मनुष्य देहधारी समजतात. देवाचं किंवा ईश्वरी शक्तीचं मानुषीकरण हा त्या भगवंताचा अपमान आहे. मी सांगत नाही बरं का, हे गीता सांगते. आता देव झोपलाय, आता देवी युद्ध करून दमलीये, असे जे आत्ता देव जेवतोय, आता देवाला उठवायचंय, हे जे आपण मानतो हे मानुषीकरण झालं. आपल्याला जे जे लागतं ते ते देवाला लागतं असं आपण समजतो. पण ईश्वरी शक्तीला मनुष्याच्या ह्या गोष्टी खरं तर लागत नाहीत. पण असं मानणारे, देव जन्माला आला, कृष्ण जन्माला आला आणि कृष्ण मरून गेला, आता त्याचं काही अस्तित्व नाही, असं मानणारे त्या भगवत शक्तीचा अपमान करतात, त्याला चांगल्या प्रकारे जाणत नाहीत. अशा आसुरी वृत्तींचा आश्रय घेतलेल्या लोकांच्या आशा व्यर्थ होतात, कर्म व्यर्थ होतात, त्यांचं ज्ञानही व्यर्थ असतं, कारण चित्त त्यांचं मोहामध्ये गुरफटलेलं असतं. विचेतसः, चित्त मोहामध्ये गुरफटलेलं, म्हणून ज्यांचं चित्त भगवंताच्या ठिकाणी नाही असे ते विचेतस. राक्षसीम आसुरीम मोहिनीम प्रकृतीम श्रिताः. राक्षसी अशा आसुरी प्रकृतीचा आश्रय घेतलेले. आपण मागे ह्याच अध्यायात पुढे दैवी प्रकृती पण येणार आहे आणि आसुरी प्रकृती पण येणार आहे. जे लोक आपल्याला भोग हवे आहेत ह्यासाठी भगवंताचा किंवा देवांचा उपयोग करतात, अशांच्या आशा व्यर्थ ठरतात. रावणाने एवढं ज्ञान मिळवलं होतं, वेदज्ञ होता, पण त्याची आशा सीता वश होईल ही आशा त्याची व्यर्थ गेली. त्याचं कर्मसुद्धा व्यर्थ केलं. केवढं मोठं तप केलं होतं रावणाने, पण त्याचं ते तपसुद्धा व्यर्थ गेलं. ज्ञानसुद्धा व्यर्थ गेलं. दशग्रंथी ब्राह्मण होता रावण, पण त्याचं ते एवढं ज्ञान वाया गेलं सगळं, कारण मोहांमध्ये तो गुरफटलेला होता. चित्त त्याचं सगळं मोहांमध्ये गुरफटलेलं होतं, अज्ञानामध्ये गुरफटलेलं होतं. परमेश्वराचा परमभाव तो जाणत नव्हता. जे जे काही दिसतंय ते भोगासाठी आहे असं ज्यांची वृत्ती आहे त्यांना आसुरी वृत्तीचे लोक म्हणायचं. राक्षसी आणि आसुरी. राक्षस म्हणजे काय, डोक्याला 2 शिंग असलेली व्यक्ती नसते बरं का. जो रक्षणात दंग त्याला राक्षस म्हणायचं. आपण मी मिळवलेलं आहे आणि ते मीच रक्षण करणार, दुसरं कोणी त्याचं रक्षण करूच शकत नाहीत असं ज्यांना वाटतं ते खरं तर राक्षस आहेत बरं का. जर तुम्ही घरातून बाहेर पडत असताना 10 वेळा कुलूप हे करून ओढून बघत असाल तर माफी मागूनच म्हणते, पण मग अशी व्यक्ती राक्षसी वृत्तीची असते. ज्याचा असा आपला असा विश्वास असायला पाहिजे, कुलूप नाही तुमच्या घराचं रक्षण करत, भगवंत रक्षण करतो. भगवंताच्या रक्षणासाठी एक द्योतक म्हणून कुलूप लावतो आपण, पण कुलूपामुळे रक्षण नाही होत. चोराला कुलूप सुद्धा तोडता येतं, मग त्या कुलूपाला ओढून बघण्यात काय अर्थ आहे. पण ज्यांना असं सगळ्या गोष्टी तिजोरी कुलपामध्ये ठेवायची ज्यांना हौस असते, ज्यांना श्रद्धाच नसते की मला जे भगवंताने दिलेलं आहे त्याचं रक्षण सुद्धा भगवंतच करेल, अशी ज्यांची श्रद्धा नसते असे लोक राक्षसी वृत्तीचे आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि असुरी वृत्ती म्हणजे काय, तर असू म्हणजे पंचप्राण. असुषु रमते इति आसुरः. असू म्हणजे पंचप्राणांना जे भोग हवे असतात त्या भोगांमध्ये जे रमलेले असतात अशा लोकांना आसुर म्हणायचं. हे राक्षसी आणि आसुरी
प्रकृती ज्यांची आहे त्याचं वर्णन भगवंतांनी 16व्या अध्यायामध्ये अगदी सखोल केलेलं आहे. त्यांच्या धनाच्या बाबतीत काय मतं असतात किंवा त्यांचं यज्ञाच्या बाबतीत काय मतं असतात, हे सगळं आसुरी वृत्ती, राक्षसी वृत्ती 16व्या अध्यायात भगवंतांनी विशेषत्वानी वर्णन केलेली आहे. इथे फक्त त्याचं सुतोवाच्य केलेलं आहे की राक्षसी आणि आसुरी प्रकृतीचा आश्रय घेतलेले त्या राक्षसी आसुरी प्रकृतीच्या मोहिनीने मोहित होतात आणि म्हणून त्यांची कर्म, आशा, ज्ञान हे सगळं व्यर्थ ठरतं. त्यांना जसं हवं असतं तसं घडतच नाही, कारण त्यांनी आसुरी वृत्तीचा आश्रय घेतलेला असतो. भोगांनी आकर्षित झालेले असतात. मोहिनी कशाची असते तर उपभोगांची मोहिनी असते आणि जो भोगांमध्ये गुरफटलेला आहे त्याला भगवत प्राप्ती कितीतरी दूर आहे, तो दिवसेंदिवस अज्ञानामध्ये ढकलला जातो. आता पुढे दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले, आता 2 गोष्टी सांगितल्या बरं का, की तुम्हाला जर भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर प्रकृतीच्या मोहांवर मात केली पाहिजे. हा एक भाग इथे रहस्य म्हणून सांगितला 11 आणि 12व्या श्लोकामध्ये. त्यानंतर दैवी संपत्तीचं वर्णन भगवंत 13, 14 आणि 15 ह्या श्लोकांमध्ये करतात. 13व्या श्लोकामध्ये म्हणतात, जे महात्मे आहेत ते माझ्या दैवी प्रकृतीचा आश्रय घेतात. भगवंताची दैवी प्रकृती कुठली आहे हे 16व्या अध्यायातल्या पहिल्या 3 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. अभयम सत्व संशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागशांतिरपैशुनम दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवम ह्रीरचापलम तेजः क्षमा धृतिशौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदन दैवीम. ही सगळी दैवी संपत्ती आहे आणि ह्या दैवी संपत्तीचा आश्रय महात्मे घेतात. दैवी संपत्तीची सुरुवात आहे अभयम, निर्भय होणं, कुठल्याही गोष्टीला न घाबरणं. हे दैवी संपत्तीचं सुरुवातीचं पहिलं पाऊल आहे. आणि शेवटचं गुण कुठला आहे तर नातिमानिता. एक एक दैवी गुण अंगामध्ये बाणायचा आणि मग असे दैवी गुण अंगामध्ये आल्यानंतर अतिशय नम्र व्हायचं. न अतिमानिता, मानीपणा नसणे, अत्यंत नम्र असणे हे दैवी गुण अंगी असल्याचं लक्षण आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी खूप छान म्हटलंय याला की फळांनी लगडलेलं झाड जसं लवतं, जास्तीत जास्त फळं ज्या झाडाला असतात ते झाड जास्त वाकलेलं असतं, त्याप्रमाणे ज्या व्यक्तीकडे दैवी गुण असतात अशी व्यक्ती अत्यंत नम्र असते, अत्यंत निर्भय असते. असे महात्मे हे पार्थ माझ्या दैवी गुणांचा आश्रय घेतात आणि अनन्य भावाने माझं भजन करतात. कसं भजन करायचंय? भजन करू नका असं गीता सांगत नाहीये. अनन्य भावाने भजन करायचं आहे आणि भगवंताला जाणून घेऊन भजन करायचं आहे. मूर्ती म्हणजेच भगवंत आहे हा भाव नको, तर त्या मूर्तीच्या पलीकडे असलेल्या परमात्म्याला जाणून त्याचं भजन करायचं आहे. भूतांचा आदी म्हणजे सर्व जीवांची उत्पत्ती करणारा आणि अव्यय, कधीही नष्ट न होणारा, मूर्ती जरी भंगली तरी ईश्वर भंगत नाही, हे तत्वता जाणून घेऊन भगवंताचं अव्ययपण, अनादिपण जाणून घेऊन जे कोणी अनन्य भावाने माझे भजन करतात, माझ्या दैवी गुणांचा अंगीकार करतात, असे महात्मे कसं भजन करतात भगवंताचं? सततं कीर्तयन्तः, सतत भगवंताच्या लीलांचं कीर्तन करायचं, भगवंताच्या नामाचं कीर्तन करायचंय. विष्णूची जी नावं आहेत त्या प्रत्येक नावामध्ये विष्णूचं कार्य सांगितलं गेलेलं आहे. अमृत, अमृतैचैव मृत्युश्च, असं
आता करा विचार तुम्ही, कशा विष्णूच्या नावांची कार्य सांगितलेली आहेत, अर्थाकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कीर्तन म्हणजे फक्त जपायचं नाही, राम 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 असं नाही म्हणायचं, तर राम म्हणजे जो रमवतो तो राम, जिथे सर्व वृत्ती रमून जातात, विषयांची आठवण विसरून जाते, तो राम. रामनामामध्ये जो रंगून गेलाय त्याला विषयांची आठवण सुद्धा होता उपयोगी नाही, तर खरं ते कीर्तन झालं. सततं कीर्तयंतो माय, भगवंताच्या लीलांचं, भगवंताच्या चरित्राचं कीर्तन करायचं. कीर्तन कसं असावं यासाठी दासबोधाचा आश्रय घ्यायचा. दासबोधामध्ये समर्थांनी कीर्तन कसं असावं, कीर्तनकार कसा असावा, त्याला किती ज्ञान असावं, रागज्ञान असावं, तालज्ञान असावं, त्याचा आवाज गोड असावा, खूप पाठांतर असावं, हे सगळं सांगितलेलं आहे. जर तुम्हाला कीर्तन करायचं असेल तर ही सगळी साधना करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. समर्थांनीच म्हटलंय, अभ्यासाने प्रकटावे नाही तरी लपून असावे, प्रकटोनी नासावे हे योग्य नव्हे. जर कीर्तन करायचं असेल तर भरपूर अभ्यास केला पाहिजे. महात्मे जे असतात ते भगवंताच्या गुणवर्णन, भगवंताच्या चरित्राचं, त्याच्या नामांचं कीर्तन करतात. आपण गीतेचा जो अभ्यास करतोय किंवा आता जो गीतेचा अर्थ बघतोय तेही एक प्रकारचं कीर्तनच आहे. अशा प्रकारचं कीर्तन करतात. आता कीर्तन कसं करतात? यतंतः, प्रयत्नपूर्वक. कुठली गोष्ट करताना प्रयत्न करावे लागतात तर कीर्तन चांगलं होतं. आज बसलंय आणि अभ्यास करायला बोलायला सुरुवात केली आहे असं होत नाही. कीर्तनासाठी खूप अभ्यास करावा लागतो. आज इतकी वर्ष झाली आहे तरी सुद्धा बोलायचं म्हटल्यावर मला सुद्धा 2 दिवस त्याच्यामध्ये डोकं घालून बसावं लागतं, तेव्हा कुठे थोडंसं मनासारखं बोललं जातं. यतंतः, प्रयत्न करणारे. दृढनिश्चयः, दृढव्रताः. कीर्तन करणं हे व्रत या महात्म्यांनी घेतलेलं असतं. कुठेही जा, तुम्ही गीतेवर बोलायला लागलात की तुमचं दृढव्रत चालू राहतं. दृढव्रताः, दृढ म्हणजे हट्टानी. आपण संसाराचा हट्ट खूप करतो, पण भगवंताच्या कीर्तनाचा हट्ट केला पाहिजे आणि त्याचं व्रत घेतलं पाहिजे. व्रत हे अखंड करत असतात, सातत्याने करतात, त्याला व्रत म्हणतात. भगवंताचं कीर्तन करणं, प्रयत्नपूर्वक कीर्तन करणं हे ज्यांचं व्रत असतं, असे महात्मे माम भक्त्या नमस्यन्तः, मला भक्तीने नमन करतात. नमन या शब्दाचा अर्थ न मन, आपल्या मनाचं अस्तित्व पुसून टाकणे, ह्याला नमन म्हणायचं बरं का. मी म्हणजे कोणीतरी आहे असं वाटणं हे नमन नाही होत. आपण बरेच वेळा अहंकारातून नमस्कार करतो. असा नमस्कार म्हणजे नमन नव्हे. तर मी कुणीच नाहीये, मी अत्यंत शूद्र आहे असं वाटून समोरच्यातलं मोठेपण समजून घेऊन त्याच्या पुढे नतमस्तक होणे, अशा प्रकारचं नमन हे महात्मे करतात. नवविधा भक्ती पैकी कीर्तन भक्ती, नमन भक्ती आणि वरती भजन करणं ही भक्ती भगवंतांनी इथे थोडक्यात सांगितलेली आहे. नवविधा भक्तीचं सखोल वर्णन तुम्हाला दासबोधामध्ये मिळेल, ते जरूर वाचा. भगवंतांनी काही काही गोष्टी अगदी थोडक्यात सांगितलेल्या आहेत, पण समर्थांनी त्याचा विस्तार खूप छान करून ठेवलेला आहे. जरूर तो अगदी खोलात जाऊन वाचा. नित्ययुक्ता उपासते, असं कीर्तन करणं, नमन करणं, भजन करणं हीच ज्या भक्तांची उपासना होऊन गेलेली आहे, असे महात्मे माझी उपासना करतात. ते ज्ञान विज्ञान तृप्त होतात. आपण 6व्या अध्यायात ज्ञान विज्ञान तृप्त आत्मा असं जे वर्णन आलेलं आहे ते इथे ह्या महात्म्यांच्या बाबतीत लागू पडतं. अजून काही जण कीर्तन भक्ती, नमन भक्ती अशी नाही करत, पण जे ज्ञानामध्ये ज्यांचं चित्त एकवटलेलं आहे किंवा भगवंताला तत्वतः जाणून घेणं हा ज्यांचा जीवन उद्देश आहे, असे ज्ञानी लोक माझी वेगळ्या प्रकारे उपासना करतात. ज्ञान यज्ञाच्या द्वारे
च अपि अन्ये, अन्य काही जण ज्ञानयज्ञाच्या द्वारे माम उपासते, माझी उपासना करतात. उपासना आणि भक्ती यामध्ये काय फरक आहे? तर उपासना ही एकट्याने करायची साधना आहे आणि भक्ती ही लोकांमध्ये मिसळून करायची साधना आहे. एकांतामध्ये दैवी गुणाचं चिंतन करायचं, दैवी गुण अंगीकारायचे आणि मग ते दैवी गुण घेऊन समाजामध्ये उतरायचं. समाजातल्या रंजल्या गांजल्या लोकांना भक्तीच्या मार्गाला लावायचं आणि त्यांची दुःख दूर करायची, ही भक्ती झाली. समाजामध्ये मिसळून समाजामध्ये भक्तीचा प्रसार करायचा, ही भक्ती झाली. आणि तुम्ही जेव्हा एकटे असाल, एकांतात असाल, तेव्हा भगवंताचं ध्यानधारणा ज्ञानयज्ञाच्या द्वारे उपासना करायची. अन्य काही जण अशी ज्ञानयज्ञाने उपासना करतात. ज्ञानयज्ञाने उपासना करणारे कशी करतात उपासना? तर एकत्वेनं, सगळीकडे एकच परमात्मा आहे ह्या ज्ञानपूर्वक भक्ती करणं, हे एकत्वाने ज्ञानयज्ञ करणं झालं. तर अन्य काही जण बहुधा विश्वतोमुखम पृथक्त्वेन उपासते, भगवंत जो विविध जीवांच्या रूपाने विश्वभर पसरलेला आहे, त्या भगवंताला विविधत्वामध्ये बघून त्याची उपासना करतात. या विविधतेच्या खाली किंवा मुळाशी एकच परमात्म तत्व आहे, हा तत्वतः ज्ञानपूर्वक जाणून घेऊन त्यानंतर विविध रूपांमध्ये नटलेल्या परमात्म्याची काही जण उपासना करतात आणि काही जण या सर्वांमध्ये एकच परमात्मा आहे हे ज्ञानपूर्वक बघण्याचा प्रयत्न करतात. एकत्वाने केलेला यज्ञ कसा असतो? तर ते 16व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की यज्ञ करत असताना यज्ञाच्या ज्या विविध अंग असतात ती सगळी भगवंत आहेत असं मानणे हे करायचं आहे ज्ञानयज्ञ करणाऱ्यांनी. अहं क्रतु, क्रतु म्हणजे श्रम, वर्णाश्रम धर्मानुसार जे जे वाट्याला कर्म आलेलं आहे ते भगवंताची भक्ती म्हणून करणं, हा क्रतू झाला. श्रमांचा क्रतू हा मीच भगवंतच क्रतू आहे, म्हणजे वाट्याला आलेलं कर्म हे भगवंताचं कार्य आहे असं मानणं. अहम यज्ञ, मीच यज्ञ आहे, भगवंतच यज्ञ आहे. देवतां प्रीत्यर्थ जे विविध यज्ञ केले जातात, अग्नीमध्ये जे हवन केलं जातं त्याला यज्ञ म्हणतात. श्रौत आणि स्मार्त यज्ञ हे यज्ञ सुद्धा भगवंतच आहे. स्वधा म्हणजे पितरांसाठी जे अन्न दिलं जातं, श्राद्ध पक्षाच्या वेळेस आपल्या पितरांसाठी जे अन्न दिलं जातं ते अन्न सुद्धा भगवंतच आहे. औषधी, औषधी म्हणजे यज्ञासाठी ज्या ज्या वनस्पती लागतात त्यांना औषधी म्हणतात. सर्व प्रकारचं अन्न ही काही ना काहीतरी औषधी गुण प्रत्येक अन्नामध्ये असतो, म्हणून सर्वच अन्न हे औषधी असतं. त्या सर्व वनस्पती किंवा सर्व अन्न हे भगवंताचं स्वरूप आहे. यज्ञामध्ये जे मंत्र म्हटले जातात ते मंत्र ही भगवंताचं स्वरूप आहे. अहम आज्य, आज्य म्हणजे तूप, यज्ञामध्ये जे तूप हवन करतात ते तूपही भगवंत आहे. अहम अग्नी, ज्या अग्नीच्या ठिकाणी आहुती दिली जाते तो अग्नी सुद्धा भगवंतच आहे. अहम हुतम, जे हवन होतं तीळ तांदूळ किंवा अजून काही गोष्टी जवस वगैरे हवन केलं जातं ते हवन द्रव्य सुद्धा मीच आहे असा भाव यज्ञ करत असताना असणे हे भगवंताला यज्ञ रूपानी किंवा आपण जो आपलं दैनंदिन कर्म करतो ते कर्म सगळं भगवंताचं कार्य आहे ह्या भावनेने करणे हा भगवंताची एकत्वाने केलेली उपासना आहे. इथे एकत्वानी उपासना कशी करायची आणि विविधतेमध्ये कसं भगवंताला एकच बघायचं हे या 16व्या श्लोकात सांगितलं. आता जगामध्ये आपल्याला विविध नात्यांनी जे कोणी
बांधले गेलेले असतात त्यांच्यामध्ये सुद्धा भगवंत बघायला शिकायचं, हे या अध्यायामध्ये आपल्याला शिकायचं आहे. पिताहमस्य जगतो, बीजरूपानी संपूर्ण जगाला जन्माला घालणारा म्हणून पिता भगवंत आहे. माता, धाता आणि पितामह, प्रकृतिरूप माता सुद्धा भगवंतच आहे. धाता, धारण पोषण करणारा, अन्नरूपानी सर्व जीवांना जगवणारा भगवंतच आहे. आणि पितामह, पित्याचाही पिता, त्याला पितामह म्हणतात. ब्रह्मदेवाचाही पिता भगवंत आहे, म्हणून पितामह सुद्धा मीच आहे. आता हे वेगळ्या अर्थाने पण आपल्याला बघता येतं. ही जी नाती सांगितलेली आहे तिथे, ती नाती, त्या नात्यांच्या ठिकाणी भगवत स्वरूप बघता आलं पाहिजे. आपल्या पित्याच्या ठिकाणी देव दिसला पाहिजे, मातेच्या ठिकाणी देव दिसला पाहिजे. आपलं भरण पोषण करणारा, आपण जिथे नोकरी करतो तो नोकरी ज्यांनी दिली आहे, आपल्या चरितार्थाची ज्यांनी सोय लावलेली आहे, असा जो बॉस असतो किंवा मालक जो असतो त्याच्या ठिकाणी भगवंत दिसला पाहिजे. आणि आजोबांच्या ठिकाणीही भगवंत दिसला पाहिजे. आजोबा हे भगवंताचं स्वरूप अशासाठी आहेत की निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक आजोबा असतात. ते झाडं लावतात, पण त्यांना पक्क माहिती असतं की ह्या झाडांची फळं मला खायला मिळणार नाहीयेत, पुढच्या पिढीसाठी झाडं लावत असतात. म्हणून अनासक्त प्रेमाचं प्रतीक असलेले आजोबा, त्यांच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला भगवंत दिसला पाहिजे. आमच्या माधुरीताई नेहमी सांगायच्या की आपण ना असे अर्धवट आहोत, ना धड फार मोठे झालेलो आहोत, ना धड अगदी लहान आहोत. आपल्याला जर कोणी सांगितलं की आई वडील आजोबा यांच्या ठिकाणी भगवंत आहे, तर ते आपल्याला पचत नाही, कारण त्यांच्यातले दोषच आपल्याला दिसत असतात. आणि आपल्याला जर कोणी सांगितलं की खूप दूरवर परमात्मा आहे, तर तो आकाशातला परमात्मा आपल्याला झेपत नाही आणि अवतीभोवतीच्या लोकातला परमात्मा आपल्याला दिसत नाही. ना धड लांबचा परमात्मा सापडतो, ना धड जवळचा परमात्मा सापडतो. म्हणून आपण दोन्ही हातामध्ये रिकामेच राहतो. आता आपल्याला आपल्या जीवनाची दिशा बदलायची आहे. ह्या सर्व नात्यांनी जी लोक आपल्याशी जोडली गेलेली आहेत त्यांच्यातलं परमात्म तत्व बघायला शिकायचं. माता भगवंताला सगळ्या जीवांची काळजी घेण्यासाठी प्रत्यक्ष जाता येत नव्हतं, म्हणून त्यांनी मातेचं स्वरूप घेतलं. आणि मातेसारखं निस्वार्थ प्रेम करणारं कोणीच नाही आहे. भगवंतच मातेच्या रूपाने सर्व जीवांची काळजी घेत असतो. अशा प्रकारे ह्या पाचही नात्यांमध्ये भगवंताला बघायचं. वेद्य म्हणजे ज्याला जाणून घ्यावं, परमात्म्याला जाणून घ्यावं. बाकी सगळ्या गोष्टी नाही जाणल्या तरी हरकत नाही, पण कुणाला एकाला तरी जाणून घ्यावं, तर तो परमात्मा आहे. वेद्य मीच आहे. पवित्र असा ओंकार मी आहे. ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद हे 3 वेदही मीच आहे. सर्व जीवांची गती, भरता, भरण पोषण करणारा. प्रभू म्हणजे सर्व सृष्टीवर ज्याची सत्ता चालते तो प्रभू. साक्षी भावाने, तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये साक्षी भावाने राहून आपण जी कर्म करतो ती करायला फक्त शक्ती पुरवणारा भगवंत आहे. दिवा जसा दिव्याच्या उजेडात एखादा व्यक्ती चोरी करेल, तर एखाद्या व्यक्ती नामस्मरण करेल किंवा पूजा करेल, दिव्याला त्याचा काही फरक पडत नाही. तसा आतमध्ये बसून भगवंत तुमचा देह फक्त चालवतो. मग त्या देहानी चोरी करायची, सत्कर्म करायचं का वाईट कर्म करायचं हे जीवावर सोपवून दिलेलं आहे. तो साक्षी भावानी आत राहतो. निवास म्हणजे सर्व जीवांचं राहण्याचं ठिकाण. आपण घराला निवास म्हणतो कारण आपण घरात राहतो. तसं सगळे जीव कुठे राहतात, तर माझ्या ठिकाणी राहतात. म्हणून सर्व जीवांचा निवास कोण आहे, तर मी आहे. शरणम, कुणाला शरण गेल्याने सगळी तुमची दुःख दूर होणार आहेत, तर भगवंताला शरण गेल्याने सर्व दुःख नाहीशी होतात. म्हणून ज्याला शरण जावं असा एकच आहे आणि तो म्हणजे मी आहे. सुहृद म्हणजे अकारण प्रीती करणारा. तुम्ही त्याच्यासाठी काही करा अगर नका करू, तो तुमच्यावर प्रेम करतो असा सुहृद, प्रत्येक जीवाचा सुहृद मी आहे. प्रभव म्हणजे उत्पत्तीचं स्थान,
प्रलय म्हणजे नाशाचं स्थान, निधान म्हणजे ठेवा. तुम्ही जी जी कर्म करता त्याचं पाप पुण्य कुठे ठेवलं जातं, तर भगवंताच्या ठिकाणी ठेवलं जातं. म्हणून निधान किंवा जो ठेवा मिळवावा असं कोण आहे, तर मी आहे. निधानम बीजम अव्ययम, ह्या जगाचं अव्यय बीज मीच आहे. हे आपल्याला समजणं ही उपासना आहे, भक्ती आहे. नंतर अजून भगवंताचा आपल्या जीवनातला रोल काय काय आहे ते समजून घ्या बरं का. विविध नात्यांच्या रूपाने तो आपल्यामध्ये आहे, ओंकाराच्या रूपाने तो आपल्यामध्ये आहे. आपल्या सर्व जीवांना अंतिमतः भगवंतापर्यंत जायचंय, म्हणून प्रत्येक जीवाची गती तो आहे. साक्षी भावानी प्रत्येकात आहे. पृथ्वीवर सत्ता कोणाची चालते किंवा पृथ्वी, चंद्र, सूर्य यांना नियम कुणी लावून दिलेले आहेत, तर भगवंतांनी लावून दिलेले आहेत. म्हणून प्रभू संपूर्ण विश्वाचं नियमन करणारा भगवंतच आहे. हे सगळं जाणून घ्यायचं आहे आणि ते जाणून घेऊन भगवंताशी एकरूप होण्याचा, त्याचं भजन करण्याचा, तत्वतः जाणून घेऊन भजन करण्याचा प्रयत्न करायचा. अजून पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतो की मीच तापवतो, सूर्य रूपानी समुद्राचं पाणी तापवणारा मीच आहे. अहम वर्षन, मीच त्या तापवलेल्या पाण्याचे ढग करतो आणि त्या पाण्याचा वर्षाव करतो. मीच वर्षाव करतो. निगृह्णामी, आखडून धरतो. आणि उत्सृजामी म्हणजे पुन्हा सोडून देतो. पाण्याला वाफेच्या रूपाने आकर्षित करतो, ग्रहण करतो. ती काही काळ आकाशात धरून ठेवतो आणि मग त्याचं ढगांच्या रूपाने एकत्रीकरण करून त्या ढगातून वर्षाव मीच करत असतो. हे अर्जुन, अमृत सुद्धा मीच आहे आणि मृत्यू सुद्धा मीच आहे. अमृत भगवंत आहे हे कळलं, पण मृत्यू कसा भगवंत आहे? अहो, मृत्यूचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. मृत्यू नसता तर हे सगळं जग इतकं सुंदर राहिलं नसतं. सगळीकडे असे वृद्ध जराजर झालेले लोक, जीव, प्राणी आपल्याला सगळीकडे दिसले असते आणि मग आज जसं सुंदर जग आहे तसं जग राहिलं नसतं. मृत्यूचे आपल्या सर्वांवर अनंत उपकार आहेत. भगवंतच मृत्यू रूपानी तुमची सुटका करत असतो. म्हणून मृत्यू सुद्धा मीच आहे. आणि अमृत, अमृत म्हणजे काय, तर मी मरणारा नसून मी अखंड सत्य स्वरूप आहे असं आपल्याला वाटणं हे अमृतत्व प्राप्त होण्याचं लक्षण आहे. अमृतत्वापर्यंत जाणं हे भगवंताचंच एक दिव्य आविष्कार आहे. म्हणून भगवंत इथे म्हणतात की अमृत सुद्धा मीच आहे आणि मृत्यू सुद्धा मीच आहे. सद मीच आहे आणि असद सुद्धा मीच आहे. ह्या नाशिवंत जगाला असद म्हटलं जातं किंवा प्रकृतीला, अष्टधा प्रकृतीला असद असं म्हटलं गेलेलं आहे. आणि सद कशाला म्हणायचं, तर आत्म्याला, परमात्म्याला सद असं म्हटलेलं आहे. भगवंत सांगतायत की आत्मरूपानी सद्वस्तू सुद्धा मीच आहे आणि नाशिवंत रूपानी, प्रकृती रूपानी असद वस्तू सुद्धा मीच आहे. जे जे काही नावरूपात्मक आहे ते सुद्धा मी आहे आणि त्या नावरूपात्मक असणाऱ्या सृष्टीच्या आतमध्ये, गाभ्यामध्ये जे निर्विकार शक्ती रूपानी आहे ते सत्तत्व सुद्धा मीच आहे. कुठे कुठे भगवंताला बघायचंय, शोधा आता तुम्ही. इथपर्यंत उपासना, एकटं राहून कुठे कुठे भगवंताला बघायचं, ती उपासना या 3-4 श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितली. आता वेद जाणणारे त्यांना काय गती मिळते ते पुढच्या 2 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. गीतेनी वेदाध्ययन करू नका असं नाही सांगितलं, पण वेदांच्या द्वारे नष्ट होणारी फळं मागणं याचा निषेध केलेला आहे किंवा ते कसं फोल आहे याबद्दल गीतेमध्ये भगवंतांनी 2-3दा उल्लेख केलेला आहे. दुसऱ्या अध्यायात पण आपण बघितलेलं आहे. वेदांमधलं काय घ्या आणि काय टाका हे भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगितलंय. आता इथे पुन्हा तसंच एक प्रकारे सांगितलेलं आहे.
त्रैविद्या 3 वेदांना जाणणारे, सोमपाहा पूतपापाहा सोम रसाचं पान करणारे, पापांपासून पवित्र झालेले, माम म्हणजे मला, यज्ञैहि इष्ट्वा यज्ञाच्या द्वारे यजन करून, स्वर्गतिम प्रार्थयन्ते स्वर्गाची गती प्रार्थितात किंवा प्रार्थना करतात. 3 वेदांना जाणणारे वेदज्ञ यज्ञाच्या द्वारे माझं यजन करून पवित्र होतात आणि स्वर्गाची गती मागतात. स्वर्गाची गती मागणं हे सुद्धा एक प्रकारे मागणंच आहे. आणि अशा मागण्यातून पुढे काय होतं, आता यज्ञातून जे पुण्य मिळतं त्या पुण्याच्या द्वारे पुण्यम आसाद्य सुरेंद्र लोकम, देवांचा, सुर इंद्र, देवता आणि इंद्र यांचा जो लोक आहे, स्वर्गलोक आहे, तो स्वर्गलोक प्राप्त करून घेतात. आणि त्या स्वर्गलोकात दिवी म्हणजे स्वर्गामध्ये देवभोगान दिव्यान अश्नंती, स्वर्गामधले दिव्य असे भोग ते भोगतात, जे यज्ञाच्या द्वारे माझं यजन करून पुण्य प्राप्त करून घेतात, पवित्र होतात. त्या पुण्याच्या मोबदल्यात ते स्वर्ग मागतात, स्वर्गामध्ये जातात आणि तिथले दिव्य असे उपभोग ते भोगतात. ज्ञानेश्वरीमध्ये या स्वर्गाचं वर्णन खूप छान केलेलं आहे की लक्ष्मीसारख्या दासी आहेत तिथे पाय चेपायला, कामधेनूसारखी खिल्लारं आहेत, कल्पवृक्षांसारखे बगीचे आहेत, असं खूप छान वर्णन स्वर्गाचं केलेलं आहे. अशा स्वर्गातल्या तिथे जरा नाही, सगळे लोक तरुणच दिसतात, बालवयातलेच दिसतात. देवता सगळ्या बालरूपामध्येच असतात. मग स्वर्गामध्ये जो जातो त्याला वृद्धावस्था येत नाही. असा जो सगळा स्वर्गलोक आहे त्या स्वर्गलोकाची आकांक्षा करतात आणि स्वर्गामध्ये जाऊन त्या दिव्य अशा भोगांचा उपभोग घेतात. पण अशा 3 वेदांना जाणणाऱ्या वेदज्ञ लोकांना पुढे गती काय मिळते, स्वर्गलोकम विशालम भुक्त्वा, विशाल अशा स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन, पुण्य क्षीण झाल्यानंतर मर्त्यलोकं विशंती, जेव्हा पुण्य संपतं तेव्हा तिथे एक क्षण सुद्धा राहू देत नाहीत. स्वर्गातून त्या अशा याज्ञिकांना पृथ्वीवर ढकलून दिलं जातं, मृत्यूलोकामध्ये त्यांना जन्म घ्यावा लागतो. अशा प्रकारे 3 धर्मांचं अनुसरण करणारे, 3 वेदांचं अनुसरण करणारे स्वर्गापर्यंत जायचं आणि तिथून परत यायचं, गत आणि आगत, परत येणं, कामा, स्वर्गाची कामना पूर्ण होते, कामना करायची, ती कामना पूर्ण व्हायची, मग स्वर्गामध्ये जायचं आणि पुन्हा मृत्यूलोकावर जन्माला यायचं. अशी गती ह्या याज्ञिकांना लाभते. पाप ही जर लोखंडाची बेडी असेल तर पुण्य ही सोन्याचीच, पण बेडीच आहे बरं का. सोन्याची असली तरी ती पण बेडीच आहे. आता आपल्याला पाप आणि पुण्य या दोन्ही बेड्या तोडून टाकायच्या आहेत म्हणजे मुक्त होता येईल. इथे याज्ञिक श्रेष्ठ आहेत बरोबर आहे, पण ते सुद्धा कसे पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात अडकतात ते इथे भगवंतांनी सांगितलं. अर्जुनाला स्वर्गाचं फार कौतुक होतं. त्याला वाटत होतं की मी स्वजनांना मारून पापाचा धनी होईन आणि मग स्वर्गापासनं स्वर्ग मला मिळणार नाही. त्या अर्जुनाच्या विचाराचं इथे भगवंतांनी खंडन केलेलं आहे की तू तुझ्या कर्मांच्या किंवा भक्तीच्या द्वारे स्वर्ग मागू नकोस, तर काय माग ते पुढच्या श्लोकात सांगितलं. अनन्य चित्तानं माझं भजन करणारे जनाहा पर्युपासते, माम पर्युपासते, मी आणि भगवंत वेगळा नाही असा विचार करणं हे अनन्य चित्ताने भगवंताची उपासना करणं झालं. अशी उपासना करणारे भगवंताची भक्ती करतात, त्याची उपासना करतात
अशा माझ्या भक्तांचा योगक्षेम मी वाहतो. इथे वाहतो म्हटल्यावर काय, एखादा सेवक जसा आपल्या मालकाच्या गोष्टी वाहून नेतो, त्याप्रमाणे भगवंत इथे म्हणतोय की माझ्या भक्ताची मी सेवा करतो. त्याचं जे काही योग म्हणजे दुर्मिळ गोष्ट प्राप्त करून घेणे, न मिळालेली गोष्ट प्राप्त करून घेणे, आणि क्षेम म्हणजे मिळवलेली गोष्ट टिकवणे, हे दोन्हीही भगवंत करतो. आपण मगाशी जे उदाहरण बघितलं की कुलूप 4-4 वेळा ओढून बघायची गरज नाही आहे. कुलूप लावा निश्चित, कुलूप न लावता जाऊ नका, पण सारखं सारखं ओढून बघायची गरज नाही. भगवंत तुमच्या घराचं रक्षण करणार आहे अशी पक्की खात्री असू द्या. मग एक काय म्हणतात की घरात नाहीये हे कळण्यासाठी कुलूप लावायला हरकत नाही, पण कुलपावर विसंबून राहू नका, भगवंतावर विसंबून राहा. जे तुम्ही कष्टाने मिळवलेलं आहे त्याचं रक्षण पण मीच करीन असं इथे भगवंत म्हणतात. अत्यंत दुर्मिळ गोष्ट काय आहे तर आत्मज्ञान मिळवणं हे अत्यंत दुर्मिळ आहे, आणि माझ्या भक्ताला आत्मज्ञान कसं मिळेल याची व्यवस्था मी करीन. आणि ह्या जन्मामध्ये तुम्ही गीतेच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे, थोडंसं ज्ञान मिळायला सुरुवातही झालेली आहे, पण त्याच्या आधीच जर मृत्यू आला तर मग जेवढं तुम्हाला ज्ञान मिळालेलं आहे भगवंताचं ज्ञान, ते ज्ञान टिकवणं, पुढच्या जन्मामध्ये ते ज्ञान तुम्हाला पुन्हा प्राप्त होणं, हा क्षेम हा सुद्धा मी वाहतो असं म्हटलेलं आहे. आध्यात्मिक किंवा पारमार्थिक योगक्षेम तर भगवंत वाहतोच, पण लौकिक सुद्धा योगक्षेम निश्चित भगवंत वाहतो. श्रीधर स्वामी म्हणून एक महान संत होते, आणि त्या संतांनी गीतेवर टीका लिहायला घेतलेली होती. आणि हा जेव्हा 9व्या अध्यायाचा हा श्लोक जेव्हा आला, 22वा श्लोक जेव्हा आला, तेव्हा त्यांना ते पटलं नाही की भगवंत वाहतो हे काय शब्द आहे वापरलाय, म्हणून त्यांनी त्या शब्दावर काट मारली आणि तिथे चालवतो ह्या अर्थाने शब्द वापरला. लिहिता लिहिता उठले, पहाटेच्या वेळेस गीतेवर टीका लिहायला बसलेले होते, सूर्य उगवला असेल, मग अंधिक करायची म्हणून उठून नदीकाठी आंघोळीला गेले. ते नदीकाठी गेलेले असताना त्या नदीकाठावर एक छोटा 8 वर्षाचा मुलगा त्यांना दिसला. अतिशय गोड मुलगा होता, पण त्या मुलाच्या गालावर असा एक ओरखडा उठलेला होता. आणि श्रीधर स्वामींना ते बघून खूप वाईट वाटलं, हळहळलं त्यांचं मन की किती गोड मुलगा आहे आणि ह्याला कुणी असा ओरखडा दिला असेल, कुणी याला असं दुखावलं असेल. म्हणून त्या मुलाला त्यांनी प्रेमाने जवळ घेतलं आणि त्याला विचारलं, काय झालं, हे कोणी तुला असं दुःख दिलं? तर तेव्हा तो मुलगा म्हणाला, माझं नाव गोपाळ आहे आणि माझ्या अतिशय जवळच्या व्यक्तीने हा मला ओरखडा दिलेला आहे. ते म्हणाले, होईल, हां बरं, जाऊ देत, नको जास्त लक्ष देऊ. आणि मग ते आंघोळीला निघून गेले. तो मुलगा सुद्धा आपल्या आपल्या वाटेने निघून गेला. इकडे श्रीधर स्वामींनी आंघोळ करून अन्निक उरकून त्यांच्या मनात असा विचार होता की आता घरी गेल्यानंतर भिक्षेला बाहेर पडलं पाहिजे, आज घरात काहीच नाही आहे. पूर्वीचे सगळे ब्राह्मण जे असायचे त्यांच्या घरी 18 विश्व नव्हे, 18 विसे दारिद्र्य असायचं. 18 विसे 360, 365 दिवसापैकी 360 दिवस घरात सगळा खडखडाट असायचा, म्हणून 18 विसे दारिद्र्य. बरं का, आपण 18 विश्व दारिद्र्य म्हणतो तसं नाही आहे. विश्व 18 नाहीच आहे, त्यामुळे 18 विश्व ह्या शब्दाला काही अर्थ नाही आहे. 18 विसे दारिद्र्य म्हणजे 360 दिवस घरात काहीच नसायचं. उरलेले 5 दिवस कधीतरी सणावाराच्या दिवशी खाण्यापिण्याची चंगळ असायची. म्हणून असे पूर्वीचे सगळे ब्राह्मण जे असायचे ते असं चरितार्थामध्ये त्यांचं फारसं लक्ष नसायचं, आणि त्यामुळे त्यांच्या घरात असं श्रीधर स्वामींच्या घरात सुद्धा 18 विसे दारिद्र्य होतं. आणि ते आंघोळ करून येत असताना विचारच करत असतात की आता जावं भिक्षेला, काय मिळेल त्याच्यातनं पुढचा दिवस जाईल आपला. घरी येऊन बघतात तर दारामध्येच त्यांना अतिशय सुंदर सुग्रास स्वयंपाकाचा वास येतो, आणि त्यांना असं वाटतं की अरे घरात तर काही नव्हतं आणि आपल्या पत्नीने एवढा स्वयंपाक कुठून केला. म्हणून ते घरात जातात आणि तिला विचारतात की घरात तर काहीच नव्हतं, मी भिक्षा मागून आणणार होतो, मग आपल्याला स्वयंपाक करायचा होता, तर तू हे कुठनं केलंस?
तर तिने सांगितलं, हो असं काय करता, तुम्हीच नाही का त्या गोपाळबरोबर टोपलीमधनं सगळं धान्य शिधा पाठवला होतात आणि त्याच्यावर निरोप पाठवला होता की छान स्वयंपाक करून ठेव, आणि आता मलाच काय विचारता की कुठनं आणलं म्हणून. श्रीधर स्वामी जे समजायचं ते समजले, आतमध्ये देवघरापाशी गेले, घळाघळा रडायला सुरुवात झाली त्यांची, आणि त्यांनी भगवंताजवळ पुन्हा पुन्हा क्षमा मागितली की भगवंता, खरंच तू तुझ्या भक्ताचा योगक्षेम वाहतोस, अक्षरशः डोक्यावर टोपली घेऊन माझ्या योगक्षेमासाठी तू माझ्या घरी आलास आणि मी ओळखू शकलो नाही, माझी चूक झाली. पुन्हा त्यांनी तो वाहतो शब्द तसाच तसा ठेवला. असा हा भगवंत आपल्या भक्ताच्या ज्या ज्या काही आवश्यकता असतात त्या निश्चितपणे पूर्ण करतो. पण तुम्ही त्याच्यावर तेवढा विश्वास ठेवून तर बघा. अन्य देवतांचं भजन करणारे, त्याबद्दल वर्णन आलं आहे 23 ते 25 या श्लोकांमध्ये. अन्य देवतांचं भजन, परमात्मा ही संकल्पना ज्यांना कळलेली नाहीये, काहीतरी लाभ हवाय आणि त्या लाभासाठी जे भक्ती करतायत त्यांच्याबद्दल वर्णन 23 आणि 24व्या श्लोकामध्ये आलेलं आहे. अन्य देवता कशाला म्हणायचं? शंकर, गणपती, देवी, ह्या सगळ्या एकूण 33 प्रकारच्या प्रमुख देवता आहेत. ईश्वरी शक्तींनी ह्या 23 प्रकारच्या देवतांना या सृष्टीचा सगळा कारभार उत्तम चालावा म्हणून एक 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 खातं वाटून दिलेलं आहे. सूर्याला दिलंय ऊर्जा देण्याचं काम दिलेलं आहे, गणपतीला दिलंय बुद्धी देण्याचं काम दिलेलं आहे. अशा 33 प्रकारच्या प्रमुख देवतांना ते अधिकार वाटून दिलेले आहेत. अशा अन्य देवतांचं भजन करणारे, श्रद्धया अन्विता, श्रद्धेने अन्वित होऊन अन्य देवतांचं भजन करतात, त्यांचं ते भजनही मलाच प्राप्त होतं. पण त्यांचं ते भजन अविधीपूर्वक केलेलं असतं. ती देवता म्हणजेच फक्त देव असं ते मानत असतात. त्यांच्या पलीकडची परमात्म शक्ती या भक्तांनी ओळखलेली नसते, म्हणून त्यांचं यजन हे अविधीपूर्वक असतं. भगवंत कसा आहे तर सर्व यज्ञाचा भोगता प्रभू आहे हे न जाणणारे ते लोक अन्य देवतांचं भजन करतात. त्या देवतांकडून त्यांना जो हवा भोग आहे तो भोग मिळतो आणि तो भोग संपला की पुन्हा शून्यावर यायचं. म्हणून च्यवंती म्हणजे अतः च्यवंती, उत्तम अशा प्रकारे भगवंताला न जाणल्यामुळे अन्य देवतांचं भजन करतात आणि पुन्हा पुन्हा खाली जातात, पुन्हा भक्ती करून वर येतात. असं त्यांचं येरझार चालूच राहते. देवांचं व्रत करणारे देवलोकाला जातात, पितरांचं यजन करणारे पितृलोकाला जातात, भूतमात्रांचं यजन करणारे भूतलोकाला जातात आणि माझं यजन करणारे माझ्यापर्यंत येऊन पोहोचतात. अन्य देवतांचं सुद्धा भजन अंतिमतः भगवंतापर्यंत जातं. सुरुवात अन्य देवतांपासून, शेवटी ईश्वरी भाव जाणून घ्यायचं, एक एक पायरीनी वर चढत जायचं. ज्यांना परमात्म्याचं ज्ञान झालेलं आहे असे ज्ञानी लोक ज्ञानोत्तर भक्ती कशी करतात हे 25 ते 28 श्लोकांमध्ये भगवंतांनी उलगडून सांगितलेलं आहे. ज्ञानोत्तर भक्ती करताना सगळं तुम्ही जे पूर्वी करत होता तेच करायचंय, जगात वेगळं काही करायचं नाहीये. फक्त आता तुमचा भाव बदलायचा आहे. आपण जी रोज पूजा करतो, देवतार्चन करतो तेच करायचं आहे. पण त्या देवाला जे पान, फूल, पत्र, पुष्प, फल आणि तोय, आपण देवाला आंघोळ घालताना पाणी वाहतो, देवाला गंध लावतो, फूल वाहतो, तुळशीचं बेलाचं पान वाहतो, हे सगळ्या क्रिया करत असताना त्या क्रियांच्या मागे असलेला भाव जाणून घ्यायचा आहे. इथे भगवंत म्हणतोय की माझ्या भक्तांनी भक्तीने जे काही पान, फूल, फळ किंवा पाणी मला वाहिलेलं असतं ते मी खातो, अश्नामी असं म्हटलेलं आहे. प्रयत्नात्मनः, प्रयत्नपूर्वक, भक्तिपूर्वक जे माझ्या भक्तांनी मला दिलेलं असतं ते मी ग्रहण करतो, खातो असं म्हटलेलं आहे. आता पान, फूल, फळ हे वाहणं हे एक द्योतक आहे किंवा रूपक आहे.
जेव्हा तुम्ही पान वाहता देवाला, तेव्हा एक प्रकारे आपण भगवंताला शब्द देत असतो की ह्या पानांनी जसं पान जसं कार्य करतं तसं मी माझ्या आयुष्यातली सर्व कर्म दक्ष राहून करीन. पानामध्ये जी जी वैशिष्ट्ये आहेत ती मी माझ्या आयुष्यामध्ये आणीन. पान काय करतं? प्रकाश संश्लेषण करून पूर्ण झाडाचं पोषण करतं. तसं मी माझ्या कष्टाने माझ्या कुटुंबाचं पोषण करीन. पान रंगीत असतात, विविध आकाराची पानं असतात, तशी मी माझ्या आयुष्यामध्ये विविध प्रकारची कार्य उत्तम प्रकारे करीन. पान जे असतं ते हिरवं असेपर्यंत झाडाला घट्ट धरून राहिलेलं असतं. तसं अंगामध्ये शक्ती असेपर्यंत कुटुंबातली सर्व कर्तव्य अगदी घट्टपणे करायची, त्यात कुठे टाळाटाळ करायची नाही. पान जेव्हा पिकतं तेव्हा शांतपणे झाडावरून गळून पडतं, आणि गळून पडतं ते कुठे पडतं? तर मुळाशी पडतं. तसं आपला देहरूपी पान जेव्हा पिकेल तेव्हा त्या पानाला भगवंताच्या पायाशी गळून पडायचं आहे. मुख्य म्हणजे गळून पडायचं आहे. आपल्याला संसारामध्ये उलटीच उदाहरणं दिसतात. जितकी बायका किंवा पुरुष सुद्धा जितके वृद्ध असतात तितके ते जास्त संसारात अडकलेले दिसतात. पण भक्त जो असतो तो तसा नसतो बरं का. तो जसजसा वृद्ध होत जातो, वृद्ध होणे म्हणजे बुद्धीने प्रगल्भ होणे. शरीर जर्जर झालेलं असतं पण बुद्धी प्रगल्भ वाढलेली असते. वृद्ध म्हणजे वाढणे, बुद्धी वाढलेली असते. आणि त्यामुळे असा भक्त जो असतो तो शांतपणे संसारातून गळून भगवंताच्या पायावर पडतो. हे पान वाहण्यामध्ये हा सगळा लाक्षणिक अर्थ दडलेला आहे. पान वाहत असताना आपण भगवंताला असा शब्द देत असतो. आता पुढचं जे आहे ते मी सगळं सांगत बसणार नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा काय काय भाव आहेत हे आपल्याला फक्त थोडक्यात सांगणार, त्याचा विस्तार तुमचा तुम्ही करायचा. पुष्प जे असतं, पुष्प म्हणजे फुलाला वास असतो, रंग असतात, कोमलता असते, फुलामध्ये मध असतो. फूल थोडा काळच टवटवीत असतं, पण जेव्हा असतं तेव्हा ते सुंदर हसत असतं. कुणी बघो न बघो ते आपलं उमललेलं असतं. आणि फूल जेव्हा गळून पडतं तेव्हा त्या फुलाच्या तळाशी किंवा देठाशी फळधारणा झालेली असते. त्याप्रमाणे हे फूल वाहत असताना आपण भगवंताला शब्द देतो की मी माझं कर्म प्रेमाने करीन, आनंदाने करीन. माझ्या कर्मामध्ये मी कौशल्य आणीन, माझ्या कर्मांमध्ये विविधता असेल. माझं कर्म करून झाल्यानंतर अहंकार रूपाने मी त्या कर्माशी चिकटणार नाही. सहजपणे त्या कर्मापासून मी गळून पडेन. आणि जेव्हा मी गळून पडेल तेव्हा माझी कर्म पुढची पिढी चालू ठेवेल याची मी व्यवस्था करून जाईन, म्हणजे फलधारणा करून जाईन. नवीन शिक्षक मी तयार करीन. मी जरी उद्या नसले तरी गीता शिकवण्याचं कार्य थांबणार नाही. असं करणं हे फलधारणा होण्याचं लक्षण आहे. नंतर फळ जे असतं, फळामध्ये गाभा असतो, रसरशीत गाभा असतो, वर एक टर्फल असतं, फळामध्ये बिया असतात. त्याचप्रमाणे आपलं जीवन जे आहे ते रसरशीतपणे जगायचं. तारुण्य हा खरा रसरशीतपणाचा गाभा आहे. आणि तरुणपणी भगवंतावर प्रीती करता येणं हे फल भगवंताला वाहणं झालं, रसरशीतपणे आयुष्य जगणं. नंतर फळावर असलेलं टर्फल म्हणजे आपल्या आणि भगवंताच्या मध्ये जर कोणी येत असेल तर कामक्रोधाची आवरणं प्रकट करायची, आपल्या भक्तीच्या आड कोणाला येऊ द्यायचं नाही. नंतर बीजधारणा, आपण स्वतः असं रसरशीत जीवन जगायचं आणि दुसऱ्यांना सुद्धा ते जगायला शिकवायचं. हे करता येणं म्हणजे फळ, आपल्या जीवनाचं फळ भगवंताला अर्पण करणं. शेवटी फळसुद्धा वृक्षावरनं गळून पडतं जुनं झालं की, आणि ते सुद्धा मुळाशीच गळून पडतं. तसा आपला देहरूपी फळ भगवंताच्या ठिकाणी अर्पण करायचं. अंत्य इष्टी म्हटलेलं आहे. मृत्यूनंतर हा देह कुणाला अर्पण करायचा आहे? यज्ञ नारायणाला.
चिता हा एक प्रकारचा यज्ञ आहे आणि त्या यज्ञामध्ये आपला देह अर्पण करायचा, फळ भगवंताला अर्पण करायचं. पाणी कसं असतं, तर पाणी ज्याच्यामध्ये टाकू तसं ते होतं. मिठात घातलं तर खारट होतं, साखरेत घातलं तर गोड होतं. त्याप्रमाणे आपण ज्यांच्याबरोबर असू तसं होता येणं हे पाण्यासारखं होणं झालं. वृद्धांमध्ये असाल तर ज्ञानाची कास धरा, त्यांच्याकडनं ज्ञान शिकून घ्या. बालकांमध्ये असाल तर बाल होऊन त्यांच्याशी खेळा. तरुणांमध्ये असाल तर विज्ञानाच्या गोष्टी करा, त्यांच्याकडनं नवीन नवीन विज्ञानाचं ज्ञान जाणून घ्या. पाणी जसं ज्याच्यात घालू तसं होतं, तसं ज्या लोकांमध्ये तुम्ही असाल तसा मी होईन, असं भगवंताला आपण एक प्रकारे सांगतो. हे जे 4 गोष्टी आहेत, या लाक्षणिक गोष्टी आहेत, त्याच्यातनं आपल्याला बरंच शिकण्यासारखं आहे आणि ते मी शिकीन असा एक प्रकारे आपण भगवंताला शब्द देतो. या सगळ्या गोष्टी सहजपणे निसर्गामध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला पूजा करण्यासाठी काही विकतचं किंवा दुर्मिळ गोष्ट आणायची गरज नाही. जे काही भगवंतानी अमाप प्रमाणात, झाडं अनंत आहेत, त्यांना पानं अनंत आहेत, फुलं अनंत आहेत, फळं सुद्धा अनंत आहेत. सृष्टीमध्ये या सगळ्यासाठी कुठलंही मोल द्यावं लागत नाही. भगवंतानीच निर्माण करून ठेवलेलं, भगवंतालाच अर्पण करायचं. त्याच्यामध्ये आपला काय भाग आहे, तर भक्ती किंवा प्रेम हा आपला भाग आहे, भक्ताचा भाव आहे. जशी रुक्मिणीनी एकच तुळशीचं पत्र वाहिलं, पण त्या तुळशी पत्रामध्ये तिचं कृष्णावरचं सगळं प्रेम समावलेलं होतं. तसं जे वाहू ते इतक्या प्रेमाने द्यायचं की माझं सर्वस्व आहे असा भाव आणणं, ही भक्ती भगवंताला खूप आवडते. आणि अशा भक्तीने जे जे काही दिलेलं आहे ते ते मी खातो असं म्हटलंय. ज्ञानेश्वरीमध्ये याचं असं वर्णन आलेलं आहे की एखादा वडील, त्याच्या पुढे पान वाढलेलं असतं, ताट वाढलेलं असतं आणि मुलगा तिथेच त्या वडिलांबरोबर जेवायला येऊन बसतो. तो मुलगा काय करतो, स्वतः खाण्याच्या आधी वडिलांच्या तोंडात पहिला घास भरवतो आणि मग वडील सुद्धा अगदी प्रेमाने त्या मुलांनी भरवलेला घास अगदी छान छान असं म्हणून खातात. तसं हे सृष्टीरूपी ताट वाढलेलं आहे भगवंतानी आपल्यासाठी, मुलांसाठी. आता मुलाचं कर्तव्य काय आहे, तर आपण खाण्यापूर्वी भगवंताची आठवण ठेवायची, भगवंताला आधी घास भरवायचा आणि मग त्याचा प्रसाद म्हणून आपण खायचं. हे सगळं भक्तीचं तत्वज्ञान इथे भगवंतांनी उलगडून सांगितलेलं आहे. पुढच्या श्लोकामध्ये तर शब्दशःच सांगितलं काय काय कर ते. यद करोशी, जे काही करशील, यद अश्नासी, जे काही खाशील, यद जुहोशी, जे हवन करशील, ददासी यत, जे काही देशील, यत तपस्यसी, जे काही तप करशील, हे कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम, ते सगळं तू मला अर्पण कर. यत करोशीचं उदाहरण काय आहे, तर आपलं कर्म कितीही छोटं असू दे पण ते भगवंताचं आहे हा भाव असावा. आपण सेतुबंधाच्या वेळेस एका खारुटलीनी स्वतःच्या शेपटीमध्ये बसेल तेवढी वाळू समुद्रात लोळायचं, ती वाळू घेऊन यायची शेपटीत आणि पुलावर आणून टाकायची. हे कर्म केलं. खरं तर एवढा मोठा पूल, त्याच्यात ती वाळू किती असणार आहे, पण त्या खारुताईचं असं भाव होता की रामाच्या कार्यामध्ये माझा हा छोटासा का वाटा होईना तो मी उचलणार. तसं या संपूर्ण जगाच्या कार्यामध्ये माझा जो काही वाटा भगवंतानी मला दिलेला आहे तो मी करणार. यत करोशी, जे करशील ते. यद अश्नासी, नामदेव महाराजांचं उदाहरण आहे की त्यांना कुत्र्यात सुद्धा देव दिसला आणि त्याच्या मागे ते तुपाची वाटी घेऊन धावले की कोरडी नको पोळी खाऊ, भगवंता तूप घालतो तुझ्या पोळीवर. हा भाव, जे खाल ते आतमध्ये बसून भगवंत खातोय हा विचार असावा. यद जुहोशी, जे हवन करशील. खुलबर दुधाची गोष्ट आपल्याला माहिती आहे की त्या आजीनी सगळ्यांना व्यवस्थित दूध पाजलं, गाई वासरांना, घरातल्या मुलांना, आणि नंतर तिच्या वाट्याचं जे काही छोटासा पेलाभर दूध तिने ठेवलेलं होतं, जे पिण्याचा तिला अधिकार होता,
ते न पिता तिने शंकराच्या पिंडीवर वाहिलं आणि हा मोठा यज्ञ झाला. यज्ञामध्ये तुमच्या अधिकाराचं तुम्हाला उपभोगता येणारं असून सुद्धा तुम्ही जेव्हा त्याचा त्याग करता तेव्हा तो यज्ञ होतो. खुलबर दुधाच्या यज्ञाचं इथे आपल्याला उदाहरण देता येईल की यज्जुहोशी, जे काही तू त्याग करशील तो सुद्धा त्याग, ददासीयत, जे काही देशील ते सुद्धा मला अर्पण कर. आता ददासीयत, तुम्ही किती देता हे भगवंत बघत नाही, कसं देता हे भगवंत बघतो. एखाद्या व्यक्तीच याच्यासाठी एक गोष्ट आहे की धर्मराजांनी राजसूय यज्ञ केला होता आणि त्या यज्ञाच्या राखेमध्ये एक मुंगूस येऊन लोळत होतं. त्या मुंगसाचा अर्धा भाग सोन्याचा झालेला होता आणि अर्धा भाग मुंगसाचाच देह होता. आणि मग धर्मराजाला विशेष वाटलं की हा काय असं लोळतोय राखेमध्ये. तेव्हा ते मुंगूस जे होतं ते मनुष्यवाणीने बोलायला लागलं आणि त्यांनी सांगितलं की मी एका दानाच्या ठिकाणी माझं अंग घुसळलेलं होतं आणि त्या दानामुळे माझं शरीर सोन्याचं झालेलं होतं. आता उरलेलं जे शरीर आहे तेही असंच व्हावं, सोन्याचं व्हावं, म्हणून मी ह्या तुझ्या राजसूय यज्ञाच्या राखेमध्ये लोळत आहे. तू केवढं मोठं दान दिलेलं आहेस, तुझं ते मोठं दान माझ्या उरलेल्या शरीराला सोन्याचं करेल असं मला वाटतंय, म्हणून मी इथे आलो. पण माझं अंग काही सोन्याचं झालं नाही. तेव्हा धर्मराजाला प्रश्न पडला की असं कुठलं दान होतं की ज्याच्यामध्ये यांनी अंग लोळवल्यावर याचं अंग सोन्याचं व्हावं. तेव्हा त्या मुंगुसाने सांगितलं की एक गरीब कुटुंब होतं, 4 जण होते, मुलगा मुलगी आई वडील असे 4 जण त्या घरामध्ये होते आणि त्या कुटुंबाला एकच भाकरी, दुपारच्या जेवणासाठी एकच भाकरी त्यांच्याकडे होती. आणि नेमकं तेवढ्यातच एक अतिथी तिथे त्यांच्या घरी आला. अतिथी आल्यानंतर घरातला जो कर्ता पुरुष होता त्याने स्वतःची चतकोर भाकरी त्या अतिथीला दिली, भुकेला होता म्हणून. त्याचं बघून त्याच्या पत्नीनेही स्वतःची चतकोर भाकरी त्या अतिथीला दिली. त्या दोघांचं बघून उरलेल्या मुलांनी आणि मुलींनी सुद्धा चतकोर भाकरी त्या अतिथीला दिली. अशा प्रकारे चौघांनीही स्वतःच्या जेवणासाठी म्हणून जी काही चतकोर भाकरी होती ती त्या अतिथीला दिली आणि नंतर तो अतिथी त्यांना दुवा देऊन तिथून निघून गेला. हे सगळं तो मुंगूस खिडकीतनं बघत होता आणि त्या भाकरी करत असताना जे पीठ उडलेलं होतं इकडे तिकडे, त्या पिठामध्ये त्या मुंगसानी सहज म्हणून अंग लोळवलं. त्या दानाला इतकं मोल किंवा इतकं महत्त्व आलेलं होतं की त्या उरलेल्या पिठामध्ये अंग लोळवल्याने त्या मुंगसाचं अर्ध अंग सोन्याचं झालेलं होतं. धर्मराजाच्या मनात एक थोडासा अहंकार आलेला होता की ह्या राजसूय यज्ञाच्या निमित्ताने केवढं दान माझ्याकडनं घडलेलं आहे. तो अहंकार क्षणात नाहीसा झाला आणि एकदम नम्र होऊन त्या मुंगसाला तो म्हणाला की खरंच तुम्ही आज मला दान कसं असावं याचं एक उदाहरण घालून दिलेलं आहे. इथून पुढे मी जे दान करीन किंवा जे दान माझ्या हातनं घडेल त्याचा मी कुठलाही अहंकार धरणार नाही. ददासीयत, जे आपण द्याल ते भगवंताच्या कृपेमुळे देतो आहे. आपल्याला देण्याची दानत यावी म्हणून भगवंतानी आपल्याकडे भरपूर दिलेलं आहे असा भाव असावा. यत तपस्यसी, जे काही तप करशील. शबरीचं उदाहरण तपाच्या बाबतीत येतं की शबरीने किती काळ तप केलं. ती अगदी लहान होती तेव्हा ऋषींनी तिला सांगितलं होतं की तुला पुढे रामाचं दर्शन होणार आहे, म्हणून ती शबरी रोज स्वतःची पर्णकुटी झाडून ठेवायची, फुलं वेचून ठेवायची, रामाच्या पूजेची सगळी तयारी करून ठेवायची. असा म्हातारपण आलं तिला, शरीर सगळं जर्जर झालं तरी सुद्धा ती निष्ठेने रामाची वाट बघत होती. आणि मग हे सगळं तप फळाला आलं आणि रामाने तिचा उद्धार केला. जे काही तप किती काळ करण्याची तुमच्या मनाची तयारी असावी, तर शबरीसारखं तप करण्याची तयारी असावी.
यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम. ह्या सर्व उत्तम क्रिया आहेत, पण त्या उत्तम क्रिया भगवंताला अर्पण करून कराव्या, म्हणजे माणूस निरहंकार होईल. निरहंकारपणे केलेल्या ह्या सर्व क्रिया ही उत्तम उपासना आहे. अशी उपासना केल्याने माणूस कसा होईल? शुभ अशुभ फलापासून तू मुक्त होशील, कर्मबंधांपासून तू मुक्त होशील, संन्यास योग युक्तात्मा होशील, तुझी वृत्ती संन्यस्त होईल आणि योगामध्ये तू जोडला जाशील, भगवंताशी युक्त होशील, विमुक्त होऊन भगवंतापर्यंत जाऊन पोहोचशील. भक्ती कशी करावी? जीवनातली सर्व कर्म भगवंताला अर्पण करून करावी. त्याच कर्मांच्याद्वारे भगवंतापर्यंत मनुष्याला जाता येतं. पुढे भगवंत सांगतात, मी सर्व जीवांमध्ये समभावाने राहतो, मला कोणी प्रिय किंवा अप्रिय नाही, द्वेष्य किंवा प्रिय नाही. जो मला भक्तीने भजतो मीही त्याला भक्तीने पावतो किंवा त्याच्या भक्तीने मीही त्याला पावतो. जर तुम्ही मला परमात्मा मानत असाल तर तुमच्या ठिकाणी सुद्धा मी अवतरतो, हे एक प्रकारे इथे सांगितलं. तेषु च अहम, मयी ते, माझ्या ठिकाणी ते आणि त्यांच्या ठिकाणी मी आहे. मला प्रथमतः माझ्या दृष्टीने सगळे सम आहेत, पण जर तुम्ही माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असाल तर मी सुद्धा तुमच्यामध्ये अवतरतो, हे भगवंतांनी इथे सांगितलं. भक्तीचा अधिकार कुणाला आहे? गीतेचं अजून एक वैशिष्ट्य की बाकी सगळ्या योगांचा अधिकार तुमच्या ज्ञानावर अवलंबून आहे, पण भक्तीचा अधिकार ज्ञानावर अवलंबून नाही. कुणीही कितीही कसाही असू दे, त्याला भक्ती करण्याचा अधिकार आहे, असं गीतेने सांगितलेलं आहे. अगदी दुराचारी जरी असला, अपिचे सुदुराचारो, अत्यंत दुराचारी जरी असला तरी मला अनन्य भावानी भजत असेल तर त्याला साधू एव मंतव्यः, त्याला साधू मानावं असं गीता सांगते. तुम्हाला मला सांगते बरं का, त्याला पूर्वीच्या दुराचाराची आठवण नाही करून द्यायची. त्यांनी जो चांगला संकल्प केलेला आहे, बुद्धीचा त्याचा जो निश्चय झालेला आहे चांगला, त्याची त्याला आठवण करून द्यायची. एक कबीरांच्या कीर्तनाला एक चोर आलेला असतो आणि तो ऐकतो, कबीर महाराज सांगतात की चोरी करणं वाईट आहे. तर त्या चोराला पश्चात्ताप होतो आणि तो म्हणतो की मला नाही आता चोरी करायची, तुम्ही सांगता येते, पण मला दुसरं काही येतच नाही, मग मी माझा चरितार्थ कसा चालवू? तेव्हा कबीरांनी सांगितलं, तू चोरीच कर, पण कशी कर? तर 8 दिवस पुरेल एवढंच त्या चोरीतनं तुला धन मिळालं पाहिजे, अशी चोरी कर. तो सत्य बोल वगैरे बाकी गोष्टी पण त्यांनी त्याला सांगितल्या. तो चोर त्यांनी ठरवलं की कबीरांनी सांगितलं तसं वागायचं. त्याच दिवशी तो रात्री चोरीला बाहेर पडला. त्या शहराचा एक राजा होता. तो राजा वेषांतर करून नगरीमध्ये फिरत होता आणि नेमका या चोराला तो राजा भेटला, वेषांतर केलेला. त्या राजाने चोराला विचारलं, कोण आहेस तू? चोराने सांगितलं, मी चोर आहे. आता तो सद्वर्तनी झालेला होता ना, त्यामुळे खोटं नाही बोलला. राजा म्हणाला, मी पण चोर आहे, चल आपण चोरी करूया. मग त्या दोघांचं ठरतं की राजाच्याच राजवाड्यामध्ये चोरी करायची. मग राजाला सगळं माहितीच असतं, तो घेऊन जातो त्याला कोशामध्ये आणि चोर तिथे राजा भरभरून थैल्या भरभरून धन घ्यायचं असं बघतो. तो चोर म्हणतो, नाही नाही, माझ्या गुरूंनी सांगितलं इतकं नाही धन घ्यायचं, 8 दिवस पुरेल एवढीच चोरी करायची. तर म्हणतो बरं ठीक आहे. आता राजा त्याला म्हणतो, बरं तुझ्या गुरूंनी सांगितलं ना, मग तसं करूया. मग दोघं त्या अख्ख्या खजिन्यातनं फक्त 2 मणी म्हणजे रत्न चोरतात. एक रत्न चोर त्या राजाला देतो आणि एक स्वतःकडे ठेवतो. दोघंही जण निघून जातात. इकडे दुसऱ्या दिवशी कोषाध्यक्षाला कळतं की इथे सगळी उलथापालथ झालेली आहे, चोरी झालेली आहे, म्हणून तो राजाला जाऊन बातमी सांगतो आणि मधल्या काळामध्ये खूप सारं धन त्या कोशामधनं पळवून स्वतःकडे घेऊन जातो.
पुढे त्या चोराची शोध सुरू होतो. चोर सापडतो. राजापुढे त्याला उभं केलं जातं. राजा त्याला विचारतो, तू चोरी केलीस का राजवाड्यामध्ये? तो म्हणतो, हो केली. काय चोरलंस? तो म्हणतो, 2च मणी आम्ही चोरले. मी आणि माझा एक साथीदार होता. एक मणी मी त्याला दिला, एक मणी माझ्याकडे आहे. तर तो कोषाध्यक्ष म्हणतो, अहो तुम्ही या चोरावर काय विश्वास ठेवता? चोर सांगेल ते काही खरं असेल का? असं एवढ्या राजवाड्यात येऊन कुणी 2 मणी चोरेल का? तेव्हा राजा म्हणतो की कशावरनं तू म्हणतोस ते खरं आहे? त्या चोराला विचारतो. तो म्हणतो, हे बघा, हा माझ्या कनवटीला एक मणी आहे. तो काढून दाखवतो. तर कोषाध्यक्ष म्हणतो, अहो तुम्ही याचं काही ऐकू नका, याला चांगली जास्तीत जास्त शिक्षा द्या, खूप धन चोरलेलं आहे त्यांनी. राजा आज्ञा करतो की शिपायांनो ह्या कोषाध्यक्षाला पकडा. तेव्हा कोषाध्यक्ष गांगरून जातो की अशी का आज्ञा दिली? तो राजा म्हणतो की हा चोर जे बोलतोय ते खरं आहे, कारण ह्या चोराबरोबर चोरी ज्याने केली तो दुसरा साथीदार मीच होतो. राजा पण स्वतःच्या कनवटीचं ते जो मणी असतो तो काढून दाखवतो. इकडे त्या सत्य बोलणाऱ्या चोराला कोषाध्यक्ष केलं जातं आणि कोषाध्यक्षाला तुरुंगवास भोगावा लागतो. अपिचेत सुदुराचारो, जर भगवंताचं अनन्य भाग भजन करत असेल तर त्याच्या जीवनामध्ये असा अमूलाग्र बदल होतो. त्यासाठी भगवंतावर विश्वास ठेवून बघा. आणि तुम्ही आम्ही सुद्धा अशा दुराचारी पण सन्मार्गाला लागलेल्या लोकांना साधू माना, असं गीतेने सांगितलेलं आहे. असा सम्यक व्यवस्थित ज्याचा निश्चय चांगला झालेला आहे अशी व्यक्ती लवकरच धर्मात्मा होते. त्याला धर्म काय अधर्म काय हे कळायला लागतं आणि त्यानंतर शाश्वत शांती, त्याला न ढळणारी शांती प्राप्त होते. भगवंत पुढच्या ओळीमध्ये सांगतात, हे कौंतेय मे भक्तः न प्रणश्यति प्रतिजानीहि, मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो, तू जाणून घे की माझा भक्त कधीही नाश पावत नाही. हे गीतेचं आश्वासन आहे. जो भक्ती करतो तो कधीही अधोगतीला जात नाही. भक्तीचा अधिकार पापयोनिज स्त्रिया, वैश्य, शूद्र ह्या सर्वांना आहे. माम ही पार्थव्यपाश्रित्य, माझा आश्रय घेऊन जे कोणी असतील पापयोनिज, जे वेश्यांच्या पोटी जन्माला आलेले, दरोडेखोरांच्या पोटी जन्माला आलेले, ते स्वतः मूलतः पाप करणारे नसतात, पण त्यांना पाप योनिज मानलं जातात. पापी लोकांच्या घरी जन्माला आलेले जरी असले, स्त्रियांना वेदाचा अधिकार नाही पण त्यांना भक्तीचा अधिकार आहे. वैश्यांना सुद्धा भक्तीचा अधिकार आहे. हे सर्वजण जी कर्म करतात ती कर्म भक्तिपूर्वक करण्याचं त्यांना जमू शकतं. आणि शूद्रांना सुद्धा वेदांचा अधिकार नाही, पण शूद्राला जे कर्म करावं लागतं, जी सेवा करावी लागते, ती सेवा त्यांनी भक्ती म्हणून केली तर तो भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू शकतो. अशा सेवेच्या द्वारा परमगती हे सर्वजण प्राप्त करून घेऊ शकतात. असं असताना जर एखादा राजर्षी आहे, पुण्यात्मा आहे, ब्राह्मण आहे, तर तो माझ्यापर्यंत येणार नाही का, असा भगवंतानी अर्जुनालाच प्रश्न केलेला आहे. अर्थातच तूही असाच राजर्षी आहेस. ह्या अनित्य अशा असुख अशा लोकाला, मृत्यूलोकाला प्राप्त झालेला आहेस, म्हणून माझं भजन कर, भजस्व माम. तू जर माझं भजन केलंस तर निश्चितपणे माझ्यापर्यंत येऊन पोहोचशील. 9व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये पुन्हा एकदा भगवंतानी एका श्लोकामध्ये भक्ती कशी कर हे सांगितलं. मन्मना भव, मन जे आहे ते आपल्याला भगवंतापासून दूर नेणारं असतं, संसाराकडे घेऊन जाणारं असतं. म्हणून भगवंत म्हणतात, तुझं मन माझ्यामध्ये ठेव. मग भक्तः भव, मी आणि तू वेगळा नाही आहे सारे, भक्तच आहेस, आपण दोघे एकच आहोत. मग भक्तः भव,
मग याजी भव, जे जे काही त्याग करशील, जे जे काही यज्ञ करशील ते यजन माझ्या प्रीत्यर्थ कर. स्वर्गासाठी यजन करणारा होऊ नकोस, भगवंता प्रीत्यर्थ यजन करणारा हो. माम नमस्कुरू, जिथे जिथे तुला मी दिसेन तिथे तिथे नमस्कार करत राहा. खरं तर सगळीकडे मीच तुला दिसू दे आणि सगळीकडे व्यापलेल्या मला तू नमस्कार कर. माम एव एष्यसी. अर्जुनाला भगवंतानी असं जवळ घेतलेलं असेल आणि त्याला अगदी आश्वस्तपणे सांगितलेलं असेल, बाबा रे माझ्यापर्यंतच येशील हो, असं केल्याने. युक्त्वा एवम आत्मानम, अशा प्रकारे तुझ्या मनाला जर माझा ध्यास लागला तर तू माझ्यापर्यंतच येशील. मत्परायणः, माझ्यामध्ये रममाण झालेला. आपण संसारात रमतो पण भक्त जे असतात ते भगवंतामध्ये रममाण होतात. असा तू जर माझ्यामध्ये रमलास, मन मला दिलंस, माझा भक्त झालास, माझ्या प्रीत्यर्थ यजन केलंस, मलाच नमस्कार केलास तर निश्चितपणे माझ्यापर्यंतच येऊन पोहोचशील. ओम तत्सद हा भगवंताचा तिहेरी उल्लेख आहे श्रीमद भगवद्गीतेतील उपनिषदातील ब्रह्मविद्येच्या अंतर्गत योगाचं शास्त्र गीतेमध्ये सांगितलेलं आहे. कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद, त्यापैकी राजविद्या आणि राजगुह्य, राजांनी अंगीकारलेली म्हणून राजविद्या, राजगुह्य, राजांचं गुह्य, सगळ्या जगाचा राजा साक्षात भगवंत आहे आणि त्या राजानी गुप्त गोष्ट सांगितलेली आहे की कसं माझ्यापर्यंत येऊन पोहोचा. राजविद्येच्या द्वारे भगवंताशी योग कसा साधायचा हे या अध्यायामध्ये, 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी उलगडून सांगितलं. गीतेचा अर्धा भाग इथे पूर्ण झाला. 9व्या अध्यायामध्ये जे सांगितलेलं आहे तेच पुढे 18व्या अध्यायात पण वेगळ्या शब्दांमध्ये आलेलं आहे. प्रतिजाने प्रियोसी मे, असा एवढाच चरण बदललेला आहे, बाकी सगळा भाग तसाच आलेला आहे. 9 अध्याय पण इथे पूर्ण झाले. ह्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेली काही रहस्य आपण बघूया. सत्ता ईश्वराची आहे, कर्तृत्व प्रकृतीचं आहे. मोहिनी प्रकृतीचा आश्रय घेणारे आसुरी वृत्तीच्या भक्तांची भक्ती व्यर्थ जाते, ते मूढ असतात. अनन्य भक्त ज्ञानोत्तर भक्ती करून भगवंतापर्यंत जाऊन पोचतो. नित्यकर्म भगवत अर्पण बुद्धीने करणे हेच मुक्तीचे साधन आहे आणि भक्तीचा अधिकार सर्वांना आहे. हे या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेली काही रहस्य आहेत. हरि ओम तत्सत. तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.